संभाजी महाराजांवर केलेलं गाणं माझं पहिलं गाणं होतं. मला स्टेज फिअर ही गोष्ट नव्हती, अजिबात नव्हती. कंपोजिंग ही जी गोष्ट आहे ना, मुळात प्रत्येकामध्ये आपसुकच असावी लागते, इनबिल्ट असावी लागते. साऊथ म्युझिक जवळपास मालकंस राग आणि भिंपलासी आणि स्पेसिफिकली जर ए आर रहमानची जर तू गाणी ऐकशील तर ती बरीचशी भिंपलासीवर आहेत. तनी सा ग म प ग किस्मत से तुम हमको मिले हो. आता हे गाणं ऍक्च्युली भिंपलासी आहे. तन्हा तन्हा या फिर जीना ये कोई बात है राधा कैसे न गले राधा. आता हे पण ऍक्च्युली भिंपलासी आहे. क्लासिकलमध्ये ही टर्म आहे की रागाला इतकं तुम्ही तयार करा की तो तुमच्यात आत्मसात झाला पाहिजे. माझ्या नवऱ्याची बायको टायटल ट्रॅक केलं होतं. ती राधिका जी मेन कॅरेक्टर होती तिची थीम होती, शनायाची थीम होती, बाकी बऱ्याच गोष्टी. तर त्या त्या थीम्स तशा गायच्या होत्या. तर मी तर राधिकाची थीम गायले. म्युझिकमध्ये राहून आपण डिप्रेशनमध्ये आहोत ही खूप वाईट गोष्ट असते, हे माझं स्पष्ट मत आहे. सिंगरला कंटिन्यू काम नाहीच आहे इंडस्ट्रीमध्ये. स्वर म्हणजे तिचं अस्तित्व, शब्द म्हणजे तिच्या भावना आणि सूर म्हणजे तिचा श्वास. नमस्कार मंडळी, मी मितेश आंगणे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये ज्याचं नाव आहे कलाकर्मी. तर आता मी हे सगळं काही बोलत होतो ते एका अशा कलाकर्मीबद्दल बोलत होतो ज्यांना आज आपल्या कलाकर्मी या पॉडकास्टमध्ये मीच इन्व्हाइट केलं आहे. तर ही अशी एक कलाकर्मी आहे जिने गाणी केवळ गायली नाही आहेत तर लिहिली आहेत, रचली आहेत आणि ती गाणी जगली आहेत सुद्धा. तर या कलाकर्मीच्या सुरांच्या आणि शब्दांच्या भावविश्वात आज आपण डोकावून पाहूयात, जिचं नाव आहे सई. हॅलो सई, नमस्कार. हॅलो, नमस्कार. कशी आहेस? एकदम मजेत. तर फायनली कलाकर्मी या पॉडकास्टमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. आज आपण मस्तपैकी गप्पा मारायच्यात आणि तुझा जो असा संगीतमय असा प्रवास आहे जो आम्हाला ॲक्च्युली खरंच ऐकायला आवडेल आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा. तर मुळात संगीताची आवड हा एक खूप कॉमन क्वेश्चन आहे की तुला ऑब्व्हियसली तू एक गायिका आहे, पण त्याच्यासोबत सुद्धा म्हणजे तू एक म्युझिक सोबत तू कंपोजिंग आणि या सगळ्याच गोष्टी करतेस. पण आम्हाला सुरुवात आधी आवडेल ऐकायला की या सगळ्याची सुरुवात कशी झाली, मुळात बालपण आणि कसं. ओव्हरऑल बघशील तर मी गाणं शिकायला सुरुवातच 6वी पासून केली आहे आणि जायची काही फार आवड नव्हती, जबरदस्ती क्लासमध्ये घातल्यासारखं आणि नंतर सुरुवात झाली असं झालं. म्युझिक करिअर म्हणून हा ऑप्शन मी कधीच बघितला नाही, कारण मी स्वतः BA हिस्ट्री आणि BEd केलेलं आहे, त्याच्यामुळे इंटरेस्ट थोडा त्याच्यामध्ये जास्त होता, कल थोडा त्याच्यामध्ये जास्त होता. अपघाताने म्युझिकमध्ये आले असं आपण म्हणू शकतो आणि बरीच वर्ष झाली म्युझिक करते. हळूहळू स्वतःलाही आवड निर्माण झाली त्या गोष्टीची, प्लेबॅक टेक्निक्स हे ते अमकं तमकं इतरांचं बघून आज शेवटी या स्टेजला येऊन थोडंसं लक्षात येत आहे की म्युझिक एक्झॅक्टली काय आहे अँड व्हॉट वी हॅव टू डू. दॅट्स इट. हाच प्रवास म्हणेन मी ॲक्च्युली. आणि फ्रँकली म्युझिकचा जो प्रवास आहे तो चालूच राहतो, जर्नीमध्ये राहणं. पण म्हणजे बघ ना, आता शाळेमध्ये आय थिंक तू 6वी पासून तुला लहानपणी असं केव्हा वाटलं की तू गाऊ शकतेस चांगलं. आपल्याला असं कळतं ना की इनबिल्ड आपल्यामध्ये ते आहे, म्हणजे अशी आपली बडबड गीते म्हण किंवा अशी जे काय आपल्या लहानपणी शाळेत असताना त्या असायच्या त्या गायचीस तू, किंवा असं काय तुला रिअलायझेशन केव्हा? नाही, मी जे गायचे त्याने माझ्या आईला रिअलाइज झालं की ही गाऊ शकते. हो. मला नाही झालं ते ऍक्च्युली. तुमच्या घरात असं होतं का कोण म्युझिकच्या फील्डमध्ये? नाही, तसं म्हणजे माझी आजी गायची. अच्छा. तेही तिने अर्धवट सोडलं होतं. त्यातल्या त्यात माझ्या मावशी आजीने ते कंटिन्यू केलं आणि तिने तो वारसा जरा जपला. मग मे बी त्यांच्यामधनं थोडंफार माझ्यामध्ये आलं असेल गाण्याचं वगैरे, किंवा तिथून माझी ती थोडी सुरांची सुरुवात झाली असेल किंवा जमत असेल, हिचा आवाज छान वाटतो हिला तरी घाल. मग असं झालं असेल घरच्यांना की बाबा हिचा आवाज जरा छान वाटतो तर हिला तरी आपण घालूया क्लासमध्ये. तर मला घातलं त्या अनुषंगाने. तिथून माझी ती क्लासिकलची शिकायची सुरुवात वगैरे अशी हे झाली. त्यात देखील कसं आहे की क्लासिकल सिंगिंगमध्ये काही करिअर करणं, किंवा काही लोक कसं करतात की क्लासिकल शिकले तरी त्याच्यामध्ये करिअर सुरू करतात. ती एक आवड नव्हती. बेसिक आवड माझी लाईट व्होकलचीच होती. क्लासिकल मी बेसिकली स्वतःचा एक बेस तयार व्हावा म्हणूनच शिकले. तो म्हणजे बेस खरंच चांगलाच झाला.
माझ्या गुरूंकडनं, ॲक्च्युली माझ्या गुरु कृपा कुलकर्णी त्यांच्याकडनं. आणि त्याच्यानंतर हळूहळू मग प्लेबॅकच्या वाटेला मी जायला लागले की मला लाईट वोकल करायचं आहे, प्लेबॅक करायचं आहे, त्या वाटेला जायला लागले. प्लेबॅकच्या वाटेला जाऊन मी कंपोजिंग फील्डमध्ये कसे आले, तो एक मोठा ॲक्सिडेंट आहे. म्हणजे ते माझं असं हां, ते म्हणजे ॲक्च्युली ठरलंच नव्हतं की मी काही कंपोज वगैरे करीन. मला तर एक वेळ असं म्हणजे एक वेळ अशी होती, मला कधी वाटलंच नाही की मी कंपोज करू शकते. आणि कंपोज करू शकते चलो याचा जेव्हा विश्वास बसला ना, त्याच्यानंतर मला असंही नाही वाटलं की आपण लिहू पण शकतो. म्हणजे हे सगळं खूप अचानक झाल्यासारख्या गोष्टी. फास्ट अँड ह्याच्यामध्ये झालं. म्हणजे बघ, मला असं सांगायचं की बघ, 6वीला तुझा पहिला परफॉर्मन्स होता 6वीला असताना की म्हणजे कसं काय? नाही 6वीत असताना मी फक्त शिकायला सुरुवात केली. अच्छा, म्हणजे अच्छा, अगोदर तू प्रोसेस मध्ये होती, तुला रिअलायझेशन होत होतं की तू गाऊ शकते दॅट्स इट. आणि त्याच्यानंतर मग तू 6वी पासून स्टार्ट केलं शिकायला. तू कोणाकडे शिक्षण घेत होतीस? मी कृपा कुलकर्णींकडे, ऍक्च्युली माझ्या गुरु कृपा कुलकर्णी त्यांच्याकडे मी शिक्षण घेत होते. त्या ऍक्च्युली प्रभातऱ्यांच्या शिष्य आहेत. आणि किशोरीताईंकडे पण त्या बरीच वर्ष होत्या. आणि त्यांच्याकडनं मी शिक्षण घेतलं सगळं जवळपास. माझं कम्प्लीट सगळं तिकडे झालं. माझं विशारदही त्यांच्या अंडर झालं. आणि त्याच्यामध्ये त्या जर्नीमध्ये मला असं वाटलं की मे बी म्युझिक विल बी ऑप्शनल फॉर मी. म्हणजे एक आपल्याकडे एक डिग्री राहील म्युझिकची, आपण काय त्याच्यात करिअर करू असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. पण हळूहळू जाणवायला लागलं की हां, आपण जरा क्लासेस घेऊन बघू. मग हळूहळू वाटलं की चला क्लासेसकडे आपण थोडं काही ठिकाणी परफॉर्मन्स देऊन बघूया. परफॉर्मन्स बरोबर मला असं वाटलं की चला आपण प्लेबॅक टेक्निक्स आणि प्लेबॅकसाठी थोडं स्टार्ट करूया. आजीवासन, सुरेश वाडकरांचं आजीवासन जॉईन केलं. त्याचं बेसिक रिझन पण माझं हेच होतं की आपण काहीतरी प्लेबॅक टेक्निक्स किंवा काहीतरी लाईट वोकल टेक्निक्स शिकूया. तिथे ॲज अ टीचरच जॉईन झाले. तेही म्हणजे अचानकच जॉईन झाले. आणि अशीच माझी जर्नी चालू आहे प्लेबॅकसाठीची. पण प्लेबॅक करता करता असं कधी जाणवलं नाही की आपण म्हणजे काही म्हणजे कंपोज करू शकतो किंवा लिहू शकतो किंवा आपल्याला हे सगळं काही जमू शकतं. हे सगळं म्हणजे कंपोजिंगची सुरुवात खऱ्या अर्थाने जर माझी झाली असेल तर 2024 राजा शंभू गाणं करताना. अक्षरशः 1-1 मिनिटाचे कंपोजिशन सुरू केले, 1-2 मिनिटाचे. तेव्हा मला जाणवलं की हां, आपण कंपोज करू शकतो. ते तुझं पहिलं गाणं होतं जे तू कंपोज केलंस? संभाजी महाराजांवर केलेलं गाणं माझं पहिलं गाणं होतं. हे मला सर्वात मोठं आश्चर्य वाटतं. कारण जनरली आपण सुरुवात करतो म्हणजे कुठल्या तरी देवाच्या गाण्याने, गणपतीच्या गाण्याने, आपण कार्य मुळातच सुरुवात तसं करतो ना. पण माझी महाराजांच्या गाण्याने सुरुवात झाली, शंभू महाराजांच्या गाण्याने. ही म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली. आणि मला हे खूप छान वाटतं की मी संभाजी महाराजांच्या गाण्यापासून सुरुवात केली असं. रिअली ग्रेट. पण म्हणजे आता जसं तू क्लासेस म्हणजे तू टीचिंग करत होतीस आणि तू त्याच्यासोबत तुझ्या गाण्यांचा सराव पण चालू होता. सगळ्यात पहिला परफॉर्मन्स तू केलेला तुला आठवतोय का? कुठे केला? सगळ्यात पहिला परफॉर्मन्स आम्ही लहानपणी ना ॲक्च्युली इथे कुमार कला केंद्र म्हणून आमचं एक हे म्हणजे ठाण्यामध्ये खूप फेमस कॉम्पिटिशन असायची. आणि तिथे मी परफॉर्म करायला सुरुवात केली होती. तिकडे बक्षिसं वगैरे मिळायची. पहिले तर कन्व्होकेशन सर्टिफिकेट, हे ते पार्टिसिपेशन, अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात झाली. मला आठवत आहे मी लहानपणी ना 2 गाणी मेनली गायचे शाळेत असताना. शाळेत असताना ते गारे कोकिळा गा वगैरे मराठीतलं, किंवा जय शारदे वागेश्वरी वगैरे. ही म्हणजे जरा म्हणजे म्हणतात ना, ही एकदम स्पेशल गाणी असायची जी मी गायचेच कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये किंवा कशामध्ये तरी. तेव्हा ना ती लोकांना जरा आवडायला लागली की हां बाबा, ही नुसत्या तानपुऱ्यावर सुद्धा ही 2 गाणी गाऊ शकते, म्हणजे आहे जरा सुरात आहे, जमते अशा पद्धतीने. तर ही माझी पहिली आठवण आहे आणि ती ठाण्यातलीच आहे आणि ठाण्याच्या कुमार कला केंद्राच्या कॉम्पिटिशन्समधलीच आहे. मग नंतर शाळेतल्या कॉम्पिटिशन्स वगैरे पण करत होते, शाळेकडनं कोणी कुठे पाठवलं किंवा काय. हळूहळू 11वी आणि बट ऑब्वियस जसं आपलं 10वी 12वी अशा काही गोष्टी येतात तेव्हा आपल्या काही ॲक्टिव्हिटीज बंद होतात. म्हणजे ॲक्टिव्हिटी बंद नव्हत्या, गाणं शिकणं चालू होतं, पण कॉम्पिटिशन्स अशा काही रेग्युलर चालू नव्हत्या तेव्हा. ते कॉम्पिटिशन सगळ्या 10वीच्या आतच. आणि त्याच्यानंतर FYBA ते TYBA काही इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्स आल्या त्याच्यामध्ये मग माझं काही ना काही परफॉर्मन्स किंवा हे ते अमकं तमकं. मला अजूनही आठवत आहे कॉलेजमध्ये असताना मी झुबीडुबी गायले होते. ड्युएट सॉन्ग होतं आणि तेव्हा बँड ऑफ बॉयज त्याचे ॲक्च्युली जज होते SISला. सो बँड ऑफ बॉयजचे 2 जण जज होते तेव्हा.
आणि तेव्हा मला जाणवलं की हां यार वी कॅन डू समथिंग. मग ते माझं पहिलं गाणं होतं जे विनिंग होतं SIS मध्ये. सो तेव्हा मला थोडा कॉन्फिडन्स वाटायला लागला की नाही आपण करू शकतो गाणं. म्हणजे आपण स्टेज तुझा तिथून सुरू झालं म्हणजे असं निघाला फ्रँकली स्टेज आधीपासूनच नव्हता असं? नाही, स्टेज फिअर नव्हताच. मला स्टेज फिअर ही गोष्ट नव्हती, अजिबात नव्हती. अभ्यासाची भीती होती पण स्टेज फिअर नव्हता मला अजिबात. सो कोणासमोर उभं राहून गायचंय बोलायचंय हा फिअर माझा कधीच नव्हता. इनबिल्ड कला तुझ्यामध्ये ती होतीच. हा खूप आधीपासून होती म्हणजे असं काही हे नाही. सही आहे. म्हणजे एक आपल्या गाण्याचा प्रवास जेव्हा सुरू होतो त्यावेळेस आपण कसं करतो की शक्यतो मराठी चित्रपटातली जी काही गाणी असतात किंवा आपल्या काही टायटल सॉंग्स असतात जे सिरियल्सचे जे आपल्या लक्षात असतात आणि आपण ते गातो. पण जेव्हा गाता गाताना आपण आपल्यामध्ये एक रायटर पण तयार होत असतो, लिरिसिस्ट तयार होत असतो. तर तसं तुझ्यामध्ये लिरिसिस्ट तयार होत होता आणि आपल्याला मे बी ते कळत नाही. हो, आणि जेव्हा कळायला लागतं तेव्हा मग आपण अप्लाय करतो एक आपलं स्वतःचं पहिलं गाणं. बरोबर जे आहे, आपण स्वतः लिहितो. बरोबर आहे. ते गाणं कुठलं होतं? सर्वात पहिलं जर गाणं म्हणजे जर बघायला जाशील लिखाण काम जर कुठून सुरू झालं असेल तर मी म्हणेन राजा शंभू. अर्थात त्याची सुरुवात म्हणजे मी लिहिली नव्हती. मी खूप असं रॉ मटेरियल त्याचं लिहिलं होतं राजा शंभूचं. पण माझ्यासोबत तेव्हा दीपिका म्हणून आमची एक पार्टनर होती बँडची, तिने ॲक्च्युली ते थोडं कम्प्लीट केलं आणि ते पहिले स्टार्टिंगला अगदी हार्डली 1 मिनिटाचं गाणं झालं आणि मग त्यानंतर मी त्याला कम्प्लीट केलं एक अंतरा देऊन. अच्छा. तेव्हा मला जरा सॅटिस्फॅक्शन मिळालं की हां मी लिहू शकते कुठेतरी. आणि मग त्या गाण्याला रूप देण्यासाठी कंपोजिंग आणि या सगळ्या गोष्टी. हां म्हणजे आता ॲक्च्युली कसं आहे जनरली रायटर तर कसा लिहितो त्याच्या डोक्यात काही कंपोजिशन असतं अशातला भाग नाही. किंवा कधी कधी काय असतं रायटरला आम्ही कंपोजिशन सांगतो की हां हे असं असं कंपोजिशन आहे पण एंडला असं असं पाहिजे, अशा अशा गोष्टी पाहिजे. हे सगळं म्हणजे कसं आम्ही आधीच सांगून ठेवतो. एक गरजा महाराष्ट्र म्हणून आमचं कंपोजिशन आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं मला एंडला गरजा महाराष्ट्रच हवं आहे, तुम्ही स्टार्टिंगला हवं ते लिहा. आमचे आनंद पेंढरकर म्हणून एक लिरिसिस्ट त्यांनी ते गाणं लिहिलं होतं. पण कंपोजरच्या केसमध्ये काय होतं त्याला पहिले ट्यून सुचते आणि मग तो लिहितो. माझं तसंच झालं आहे. मला ट्यून सुचते, ट्यून सुचल्यानंतर मग मी ते लिहित राहते. मग त्याच्यानंतर अप्रोप्रिएट शब्द त्याच्यावर शोधत राहते की हां हे चांगलं वाटेल, हे बरोबर वाटेल, हे बरोबर वाटेल असं. पर्सनली मी रायटर नाही आहे किंवा गीत लिहिणं वगैरे हा माझा काही प्रांत नाही. पण अनुभवातून एक अनुभवातून किंवा असं म्हणतो ट्यून सुचली की मग आपल्याला रायटिंग पण थोडं थोडं सुचत जातं. ते तसं झालेलं आहे ॲक्च्युली. ओके. पण मग तू असं म्हणजे हे सगळं चालू असताना घरातून तुला किती सपोर्ट होता या सगळ्यासाठी? घरामध्ये अजूनही ना असं आहे की अगं किती उपद्व्याप करतेस तू हे सगळे, हेल्थ सांभाळ तुझी, हे सर्वात महत्त्वाचं वाक्य घरामध्ये असतं आपल्या. म्हणजे घरात कसं असतं ना असं काही काम केलं की जरा निर्विकार असतात जरा सगळे चेहरे असा प्रकारे. केलं की एक प्राऊड असतं की हां यार चांगलं केलंय पण ते दाखवायचं नसतं असा प्रकारे. शक्यतो ना आपल्या घरातल्यांना रिझल्ट येणं सगळ्यात जास्त गरजेचं असतं. नाही रिझल्ट आला तरी ते दाखवतील असं मला वाटत नाही. एवढे निर्विकार आहेत. कसं असतं मग कदाचित ना आपल्याला त्यांचा हा जो स्वभाव आहे ना ते आपल्याला जमिनीवर ठेवतात ऑलवेज. मी हे मान्य करते. म्हणजे आता मला कधी कधी असं वाटतं की मी उद्या मी स्वतःला कधी पण प्रेझेंट करते इंडिव्हिज्युअल कंपोजर, इंडी आर्टिस्ट म्हणूनच. आणि मला तेच आवडतं कारण आपण आपल्या डोक्याने आपल्याला जसं हवं तसं लिहू शकतो, कंपोज करू शकतो. आपल्याला हवा तसा आपण व्हिडिओ पण तयार करून घेऊ शकतो. तर उद्या आणखीन पुढे गेलेच तर तरी देखील मला असं वाटतं मी जमिनीवरच राहीन बिकॉज ऑफ दॅम. ऍक्च्युली कारण की ते आपल्याला ऑलवेज जाणीव करून देत असतात की इथेच आमच्या समोर नाही ॲटिट्यूड अँड ऑल. त्यांच्यासमोर ॲटिट्यूड नाही दाखवला की आपण ओव्हरऑलच खाली होऊन जातो. करेक्ट. पण ना आपल्या मागून आपले फॅमिली ऑलवेज आपल्याला अप्रिशिएट करत असतात एनी टाइम. ते
एक आहेच, ते असतंच आपल्या फॅमिलीचं प्रेम. मुळात ना आता म्हणजे आता म्युझिकबद्दल बोलता बोलता ॲक्च्युली आपण इतक्या फास्ट फॉरवर्ड टॉपिकवर बोललो की मोस्टली जे न्यू लोक आहेत, नवीन लोक आहेत, ज्यांना गाणं आणि या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती नाही, तर त्यांच्या अनुषंगाने पण मी काही क्वेश्चन्स करेन. लाईक जसं आता आपण कंपोजिंगबद्दल म्हणाला, तर गाणं जे गायिका गातात विच इज व्हेरी नॉर्मल आणि म्हणजे माहिती आहे सगळ्यांना, लिरिसिस्ट सुद्धा माहिती आहे. पण मुळात कंपोज करण्याची जी प्रोसेस असते तर ती एक्झॅक्टली काय असते आणि म्हणजे काय कंपोजिंग म्हणजे काय? सी, आता कंपोजिंग ही जी गोष्ट आहे ना, मुळात प्रत्येकामध्ये आपसुकच असावी लागते, इनबिल्ट असावी लागते. त्याच्याकरता आपण काही असं वेगळं शिकत नाही किंवा काही असं वेगळं करत नाही. प्रत्येकाला त्या लेवलने त्याच याने कंपोज प्रत्येक वेळीच करता येतं अशातला भाग नाही. माझे स्वतःचेही असे काही कंपोजिशन असतील की बाबा हे मला अगदी अप टू द मार्क काही कंपोज करता आले नाही आहे. एक गोष्ट मी नेहमी विचार करते की गाणं असं असावं की जे सगळ्यांना आवडेल. आणि मला तर कितीतरी वेळा रँडमली डोक्यात ट्यून येतात, मी लिहिते त्या ट्यूनच्या अनुषंगाने आणि त्यातनं सुरुवात. अच्छा, म्हणजे तुला अचानकपणे आली की तू त्या ह्याच्यावर तू लिहायला सुरुवात हो. म्हणजे मला खूप वेळा लोक असं म्हणतात, मॅडम तुम्ही या रागावर जास्त कंपोज करता, याच रागावर. माझ्या डोक्यात राग नसतो त्यावेळी. फ्री आहे मी, फ्री आर्टिस्ट आहे मी. कुठल्याही अँगलने कुठल्याही रागावर कसंही काहीही कंपोज करू शकते किंवा त्या एखाद्या गाण्याचा धागा पकडून देखील मी कंपोज करू शकते. अच्छा, डिपेंड. आता समोरच्याने जर मला सिच्युएशन एक्सप्लेन केली असेल की मॅम हे आपल्याला गाणं असं असं करायचं आहे, अशा पद्धतीने करायचं आहे, असं असं करायचं आहे, तर मी डोक्यात 3 ट्यून आधीच बांधून ठेवते. त्या ट्यून्स बांधून त्याचा मुखडा आधीच रेडी करते आणि आधी तो ऐकवते, या 3 पैकी आधी ऑप्शन बघा काय वाटतंय तुम्हाला, मग त्याच्यात तसं मग आपण पुढे जाऊया. सगळ्यात कुठल्या रागावर सोपं जातं म्युझिक कंपोज करायला? बाकीच्यांचं माहित नाही, मला पिंपलासी माहित नाही मला का आवडतो. आय थिंक मी खूप फॅन आहे साऊथ म्युझिकची. साऊथ म्युझिक जवळपास मालकंस राग आणि भिंपलासी आणि स्पेसिफिकली रेया रहमानची जर तू गाणी ऐकशील तर ती बरीचशी भिंपलासीवर आहेत. म्हणजे भिंपलासीमध्ये म्हणजे असा एक हे आहे ना, तनी सा ग म प ग किस्मत से तुम हमको मिले हो. आता हे गाणं ॲक्च्युली भिंपलासी आहे. तन्हा यहाँ पे जीना ये कोई बात है, राधा कैसे न गले राधा है. आता हे पण ॲक्च्युली भिंपलासी आहे. तर मग ते लक्षात, आता मी पेटी वाजवते त्याच्यामुळे ते माझ्या लक्षात येतं. पण मला तो फील आवडतो भिंपलासीचा, खूप सुपर्ब आहे. आणि मी बरीचशी गाणी त्यावर करते. माझं पाडव्याचं गाणं भिंपलासी झालं. ॲज युजल प्रेम हे गाणं सुद्धा माझं भिंपलासीच होतं. अच्छा. सो मला आवडतो तो राग पर्सनली. ओके, म्हणजे ते एक रोमॅन्टिक आणि एक स्लो आणि त्यामध्ये घेऊन जातात. नि सा म प ग हा फीलच खूप सही आहे त्याचा ऍक्च्युली. अच्छा. आणि सगळ्यात जास्त कठीण कुठल्या रागावर असं वाटतं की अरे याच्यावर थोडं मुश्किल जात आहे? असं काही असं नाही सांगू शकत आपण ऍक्च्युली. असे तर बरेच कठीण राग आहेत ज्याचा आपण प्रत्येक वेळी विचार नाही करत, किंवा असं म्हणतात की जे राग आपल्याला जनरली कठीण जातात त्याच्यावर आपण खूप क्रिएटिव्हिटीज बेसिकली करत नाही. चांगले दिग्गज जे राग गाणारे किंवा म्हणशील तर कौशिकी चक्रवर्ती यांच्यासारखे जे छान मोठे आर्टिस्ट आहेत ते तर बरेच वेळा असं सांगतात हा राग आम्हाला येतच नाही, कारण त्यांनी त्याला खूप हात लावलाच नसतो, तो त्यांचा मित्रच झालेला नसतो बेसिकली. क्लासिकलमध्ये ही टर्म आहे की रागाला इतकं तुम्ही तयार करा की तो तुमच्यात आत्मसात झाला पाहिजे. मला कुठेतरी असं वाटतं की तो भिंपलासी कम्पॅरेटिव्हली झाला म्हणून मी कदाचित कंपोज करते. दॅट इज ओनली द थिंग. असू शकतं, पण असा काही नियम नाही आहे. तुम्हाला असं वाटलं, एखादी गोष्ट अशी पण असते कधी कधी कंपोज करताना की तुम्हाला कितीतरी गोष्टी त्याच्यामध्ये माहितीच नसतात रागाच्या बेगाच्या, तरी तुम्ही करता. असं हे म्हणजे अजय अतुलकडे मेन एक्झाम्पल आपल्याकडे आहे ते, त्यांनी तर काहीच राग किंवा त्यांचा काही असा बेस नाही आहे, बट कंपोजिशन्स ऐकशील तर सुपर्ब छान आहेत. म्हणजे आपले इमोशन्स आहेत, म्हणजे संगीताच्या भाषेत त्याला राग म्हटलं जातं की कसं काय? राग आणि इमोशन्स म्हणशील तर बघायला गेलं तर समीकरण जुळण्यासारखंच आहे. अच्छा. हां, तू रागाला आणि इमोशन्सना म्हणजे
आपण थोडंसं आपण लांब ठेवून बघूया. बेसिकली म्हणजे मुळात राग म्हणजे असं काय, आपण जर संगीताच्या भाषेतला राग आहे, पण मी एक नॉन म्युझिक फील्डशी रिलेटेड आहे, तर मला ऍक्च्युली ही लँग्वेज माहिती करून घ्यायची की नेमकं राग काय म्हणतात आणि कशाला म्हणतात. राग म्हणजे बेसिकली खरं सांगायला गेलं तर प्रत्येक वेळचा काळचे म्हणायचं अशी तर इमोशन्सच आहेत. अच्छा. तू बघशील ना तर रागाचे इमोशन्स हे तेव्हाच पोचले जातात जेव्हा तुम्ही त्यावेळी तो गाता. सकाळचे राग वेगळे आहेत, दुपारचे वेगळे आहेत, संध्याकाळचे वेगळे आहेत, संधी प्रकाश राग म्हणतात त्यांना, ते वेगळे आहेत, येतानाचे परतीचे राग वेगळे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहे. राग तुम्हाला त्यावेळी हील करतो, हे प्रूव्ड आहे. म्हणतात की तो त्यावेळी ॲक्च्युली हील करतो, म्हणून तो त्यावेळेस गायला जातो, पण त्या ताकदीने गावा किंवा वाजवावा लागतो. अच्छा. हां, तर तो हील करू शकतो. झोपताना असे पण राग वेगळे आहेत. ज्यांना झोप येत नाही त्यांना देखील पर्टिक्युलर राग गाऊन दाखवले आपण की त्यांना कदाचित चांगली झोप लागू शकते. अशा पण गोष्टी आहेत. अच्छा. पण जर कंपोजिंगच्या अँगलने म्हणशील तर असे काही नियम नाही आहेत की हां मला या रागात कंपोज करायचं आहे, त्या रागात कंपोज करायचं. कंपोजर हा फ्री आहे आणि तो फ्री आहे, त्याच्यामुळे तो कसाही कंपोज करू शकतो. तो या रागाला बांधूनच कंपोज करेल असं नाही आहे. तो 4 राग एकत्र करून काम करेल आणि जे चांगलं आहे, मला तरी कधी कधी असं वाटतं. ग्रेट यार, एवढं सगळं डीप नॉलेज याच्यामध्ये. पण मुळात तू कंपोज वगैरे गाणं करताना ते म्हणजे काय सॉफ्टवेअर वगैरे कसं यूज असतं, म्हणजे काय कशातून कंपोज? बेसिकली आता तर सगळीकडे सेटअप्स आहेत, अवेलेबल असतातच, नाही म्हटलं तरी. माझ्याकडेही आहे. तुझ्याकडे इंडिव्हिज्युअल सेटअप आहे. त्याच्यावर नाही म्हटलं तरी क्यूबेसवर मी काम करते आणि रेकॉर्ड वगैरे करून नॉर्मल बेसिक अरेंजमेंट वगैरे करून काम करते. ओके. साधारण एक गाणं जर कंपोज करायचं असेल तर किती वेळ जातो त्याला? कंपोजिंगला एवढा वेळ नाही लागत, अरेंजमेंटला खूप वेळ लागतो त्याच्यानंतर. अरेंजमेंट इन द सेन्स तुम्ही त्या सॉफ्टवेअरवर बेसिकली सगळ्या गोष्टी बसवता. नाही म्हटलं तरी बेस, गिटार, वॉट एव्हर यू वॉन्ट, यू हॅव टू डू इट तुम्ही. आणि सगळं क्रिएट करा. आणि मग तुम्हाला जर काही लाईव्ह इक्विपमेंट्स हवे असतील, म्हणजे तुम्हाला काही इन्स्ट्रुमेंट्स लाईव्ह रेकॉर्ड करायला हवे असेल, तबला असेल, ढोलक असेल, काही असेल, ते तुम्हाला लाईव्ह करायचं असतं. कारण जनरली काय असतं की तबला, ढोलक जनरली इनबिल्ट मिळणं कठीण जातं क्यूबेसवर किंवा कशावर असतात, बट ते तेवढे छान साऊंड नाही करत जेवढे तुम्ही रेकॉर्डेड ठेवता तेवढे छान असतात. तर मग जनरली मग तुम्हाला जर एखादा इन्स्ट्रुमेंट एक्स्ट्रा रेकॉर्ड करून घ्यायचं असेल तर मग तसं डिपेंड करतं. ॲक्च्युली जनरली गाणी माझी प्रोग्राम्ड असतात, पण काही गाणी जिथे गरज आहे लाईव्ह इन्स्ट्रुमेंटची ती मग रेकॉर्ड करून घेतो, असं करतो. ग्रेट यार, म्हणजे तुझ्याकडे एक फुल ऑफ पॅकेज्ड आहे की एक इंडिव्हिज्युअल आर्टिस्ट, जसं तू म्हणतेस की तू एक इंडी आर्टिस्ट आहे. तर हे तुला केव्हा असं वाटलं की, म्हणजे अगोदर तू ऑर्केस्ट्राज वगैरे पण केलेले आहेत, बिकॉज आय सॉ युअर प्रोफाईल्स, आणि तू रॉक बँड्स वगैरे सगळ्या या सगळ्यातून तू एका ग्रुपला जॉईंट होतीस आणि मग असं वाटायला लागलं तुला की आता मला स्वतःचं काहीतरी उभं करायचं आहे. बरोबर. आणि मग मला आता कुठला तरी एक प्लॅटफॉर्म फाइंड आउट करायचं आहे सोशल मीडियावर, आणि त्याच्यातून मला आता माझं गाणं आणि माझं आयडेंटिटी वेगळी क्रिएट करायची. हे याची सुरुवात कशी झाली आणि हे केव्हा तुला असं वाटलं? ॲक्च्युली ना सिच्युएशन माणसाला तशी घडवत जाते. म्हणजे आता मी आमच्या फील्डमध्ये मी एक गोष्ट खूप म्हणजे प्रकर्षाने मला जी जाणवली ती मी तुला सांगते की एव्हरीवन इज सेल्फिश. प्रत्येकजण स्वतःपुरता काम करतं, स्वतःला कसं काम मिळतंय तसं पुढे जात असतं. मग तो सिंगर असेल, कोणीही असेल, कंपोजर असेल तर त्याला अशी कुठली तरी नामवंत गायिका हवी ज्याने त्याला कुठेतरी पुढे जाऊन चांगलं प्लॅटफॉर्म मिळेल, किंवा तो कुठल्या तरी डायरेक्टर, प्रोड्युसरला पकडेल की हां नाही मला मोठं काम करायचं आहे. हां, गायिका किंवा गायक असेल, मुळातच गायक गायिका एकमेकांना तर काही हेल्प करत नाही. आणि ठीक आहे, का करतील ते? पहिले स्वतःचं ब्रेड अँड बटर काय ते बघतील आणि मग त्याच्यानंतर पुढचं दुसऱ्याला काय ते हेल्प करतील ना. तर मला तर म्हणजे ठीक आहे, त्यांची चॉईस आहे ती. तर ह्या अनुभवातनं मला असं वाटलं की नाही, आपण आता आपल्याला मेंटली सॅटिस्फॅक्शन मिळावं कुठेतरी, आपली कलाकृती कुठेतरी बाहेर पडावी, याकरता काहीतरी केलं पाहिजे. आपण डिपेंड राहून चालणार नाही आता प्रत्येकावर की हां कोणतरी बँडमध्ये घेईल, हां उद्या कोणतरी बोलवेल, हां उद्या कोणतरी गायला इथे तिथे कोरस बिरस. आजही कोणी बोलवलं
तरी मी जाईन. माझा काहीच प्रॉब्लेम नाही. मी आजही पहिले स्वतःची आयडेंटिटी सिंगर म्हणूनच दाखवते. आजही कोणी मला कुठे बोललं मॅडम कार्यक्रम करायचा आहे किंवा कोरस गायचं आहे, आज इथे कोरस आहे, आज तिकडे कोरस आहे, मी जाईन. मला काहीच प्रॉब्लेम नाही. माझं ते मूळ काम होतं आणि मी आजही ते करेन. पण सतत नाही मिळत ना ती कामं. सिंगरला सतत काम नाहीच आहे इंडस्ट्रीमध्ये सध्या. त्याला स्वतःची आयडेंटिटी दाखवावीच लागते प्रत्येक ठिकाणी. आणि त्याच्यामुळे मला जेव्हा जाणवलं की आपण कंपोज करू शकतोय, लिहू शकतोय, सगळंच करू शकतोय, तर वाय नॉट. आपली गाणी बाहेर तर काढूया, बघून तर घेऊ. आणि तू जेवढं माझं यूट्यूब चॅनल आता बघशील तर माझा प्रयत्न हाच होता की ही गाणी माझ्या हाताखालीच राहावीत आणि ही बाहेर पडावीत आणि ही लोकांसमोर पोचावीत. नाही तर अजूनही असे कंपोजर्स आहेत ज्यांची गाणी त्यांना बाहेर काढता येत नाही आहे, फॉर सम बजेट रिझन, हे रिझन, ते रिझन, पिक्चर पुढे ढकलला नाही गेला, हे नाही झालं, ते नाही झालं, असं अशा बरेच रिझन्स आहेत. बापरे. म्हणजे समजा तू एखादं गाणं तयार करतेस, कंपोज करून रेडी करतेस, ज्यामध्ये तुझे स्वतःचे लिरिक्स असतात, ते सेन्सर वगैरे असं करावं लागतं असं काय? म्हणजे नाही छोट्या गाण्यांसाठी नाही अजिबात नाही. म्हणजे एखाद्या चॅनलला वगैरे द्यायचं असेल तर तुला करावं असेल. पण मे बी ही गोष्ट पण माझ्या तरी गाण्यांना अजून काही तशी गरज लागली नाही. एक तर माझी अर्ध्याहून अधिक गाणी सणवार नाही तर देवावर आहेत. अच्छा. अजून तरी. मग म्हणजे मला आठवत आहे की मी स्वामींवर गाणं केलं. आता गणपतीचं गाणं पण येईलच. आणि त्याच्या आधी पण माझी जेवढी गाणी झाली ती पाडवा, हे ते किंवा महाराष्ट्र दिन याच बेसिसवर. म्हणजे आणि त्याच्यात पण आम्ही मुळात महाराष्ट्र दिनाच्या ह्याच्यामध्ये पण महाराष्ट्र प्रेमच दाखवलं. त्याच्याबद्दल कशाहीबद्दल काही वावगंही नव्हतं, लिखाणात पण काही वावगं नव्हतं. राजा शंभूंवर जेव्हा गाणं केलं तेव्हा त्याच्यात पण आम्ही त्या पद्धतीनेच सगळं पोर्ट्रेट केलं. त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. मॅन्डेटरी नसतं. मॅन्डेटरी नसतं. मला तुझ्या आता E2M बँड चॅनल जे तुझं स्वतःचं तू क्रिएट केलंस त्याबद्दल बोलायचंच आहे. पण त्या अगोदर मला एक विचारायचं आहे की मला असं कळलं की तू एक झी मराठीवर एक नावाजलेली सिरियल होती माझ्या नवऱ्याची बायको, ज्यामध्ये तू BGM केलंस, बॅकग्राऊंड म्युझिक दिलं होतंस. तर त्याबद्दल काय सांगशील? कसं मिळालं? आणि ते ना माझा मित्र विशाल राणे, तोही कंपोजर आहे आणि त्याने माझ्या नवऱ्याची बायको टायटल ट्रॅक केलं होतं आणि त्याने मला डेमो म्हणून गायला पण बोलवलं होतं त्यावेळी. आणि मी त्या गाण्याचा डेमो गायले आहे. म्हणजे ते ओरिजिनल गायिका वैशाली भैसने माळे तिच्याकडे ते जाईल आणि मग ते नंतर तिने गायलं. पण डेमो त्याचा मी गायले होते आणि मग त्याच्या थ्रूच आम्हाला त्याचं BGM आलं. आणि त्या BGM मध्ये ना प्रत्येक वेळी काही ना काहीतरी वोकल्स हवेच होते. सो त्याच्यामध्ये ती राधिका जी मेन कॅरेक्टर होती तिची थीम होती, शनायाची थीम होती, बाकी बऱ्याच गोष्टी. तर त्या म्हणजे त्या थीम्स तशा गायच्या होत्या. तर मी तर राधिकाची थीम गायले आणि त्या BGMचा पार्ट आम्ही शेवटपर्यंतच होतो कारण त्या थीम्स वापरल्याच गेल्या सिरियलमध्ये बरीच वर्ष. आता अशी ती जर्नी आहे माझ्या नवऱ्याच्या बायकोची. ग्रेट. मग त्या सिरियल नंतर पण तुला अशा अपॉर्च्युनिटीज आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये मिळत गेल्या की कसं त्याच्या अगोदर की तू केलंयस काय कुठे काम? नाही म्हणजे असं ॲक्च्युली बघायला गेलं तर मी तुला आत्ताही तेच सांगेन की सिंगरला कंटिन्यू काम नाहीच आहे इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे तू कधी विशाल दादलानीचा इंटरव्ह्यू बघशील तर तो पहिलं वाक्य म्हणतो, आम्ही सगळे कंपोजर्स तुम्ही नवीन सिंगरशी कामं बघतोय, प्लीज बी रिलॅक्स. सिंगिंगची जी जर्नी आहे ना त्या जर्नीमध्ये तुम्हाला कंटिन्यू राहावं लागतं. तुम्हाला कंटिन्यू स्वतःला अपग्रेड करावं लागतं आत्ताच्या कंडिशननुसार. तुमचे टोन्स, गाण्याचे पॅटर्न्स, सगळं श्वास घेण्याची पद्धत, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येऊन जातात. आणि ठीक आहे ते सगळं होईपर्यंत खूप वेळ जातो. आज अजूनही इंडस्ट्रीचे बरेचसे असे सिंगर्स आहेत ज्यांना कामं बरीच आधी मिळालेली आहेत पण आता कामं नाही आहेत, दे आर डुईंग शोज. त्यामुळे असं नाही आहे की ही सिरियल मिळाल्यानंतर कामं मिळायला लागली किंवा काही असं गॅप जाते कामं मिळताना देखील. असं तर मी सचिन जिगरसाठी देखील बॅकग्राऊंड म्युझिकसाठी म्हणून काम केलेलं आहे. आत्ता देखील त्यांचा ॲक्च्युली जो मूवी आला मालेगाव का सुपरमॅन म्हणजे मालेगाव के सुपरस्टार म्हणून त्यांचा एक मूवी आला आहे, त्याच्याकरता पण मी गायला गेले होते. ते गाणं स्पॉटिफायवर आहे. पण ते माझा जो आवाज आहे तो बेसिकली ऐकू येतो त्या फिल्ममध्ये. ओके. आणि ते कोणाला माहितीच नाही आहे.
सो आता ते म्हणजे डिपेंड करतं, प्रत्येक वेळी सिंगिंगसाठी अपॉर्च्युनिटी मिळतातच असं नाही आहे. यू हॅव टू बी इन दॅट जर्नी आणि तुम्हाला कंटिन्यू त्याच्यात काम करत राहणं सिंगिंगसाठी आणि स्वतःला अपग्रेड करत राहणं, सतत स्टुडिओसाठी रेडी राहणं, कधी पण अवेलेबल राहणं, स्टुडिओमध्ये शिकत राहणं, हे कसे गातात, काय गातात, हीच प्रोसेस आहे त्याची, दुसरी काही प्रोसेस नाही आहे आणि खूप मोठी प्रोसेस आहे. खरंच ऍक्च्युली टाइम कन्झ्युमिंग आहे. तेच तू बोलतेस मी ऐकतोय. म्हणजे एखाद्या आर्टिस्टला, सिंगरला स्वतःला अपग्रेड करण्यासाठी किती त्याला ते आटापिटा करावा लागतो, तेव्हा कुठे आपल्याला त्या गोष्टी मिळतात. एक्झाम्पल सर्वात मोठं मी देते अरिजित सिंगचं. म्हणजे आता अरिजित सिंग तर खूप मोठा सिंगर आहे आणि जर त्याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर व्हॉइस ऑफ इंडिया, तो ज्या रियालिटी शोमधनं ॲक्च्युली बाहेर आला, 6व्या काहीतरी याच्यापर्यंत होता, त्याच्या बरोबरीचे बरेचसे सिंगरनं त्यांचा कॉन्ट्रॅक्ट झाला चॅनलसोबत आणि त्यांनी मग शोज करायला सुरुवात केली. पण अरिजित सिंगने जेवढे पैसे मिळाले त्याच्यामधनं स्वतःचा सेटअप घेऊन आणि पूर्णपणे प्रोग्रॅमिंग फील्डमध्ये जाऊन आणि अरेंजर म्हणून बाहेर पडून त्याने प्रीतमला असिस्ट करायला सुरुवात केली, ज्याचा त्याला खूप फायदा झाला प्लेबॅक सिंगिंगसाठी. त्याने कितीतरी असं बघायला झालं तर डेमोज किंवा स्क्रॅच जे प्रीतम करता गायले आणि ते गाऊन 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 त्याला बेसिकली माईकच्या मागे गायची, प्लेबॅक करायची इतकी सवय झाली. आज त्याला भरपूर गाणी मिळत आहेत आणि प्लेबॅक सिंगरला गायचे असे काही पैसे नाही आहेत, पण जर तुमची गाणी अजरामर होत गेली तर तुम्ही कुठेतरी एक लेजंडरी सिंगर मानले जाता आणि मग हळूहळू तुम्हाला ती व्हॅल्यू मिळते आणि मग तुम्हाला तसे तसे पैसेही मिळायला सुरुवात होतात बेसिकली. नाही तर अदरवाईज बघायला गेलं तर 1-2 गाणी तुमची ॲज अ प्लेबॅक सिंगर म्हणून आली असतील तर तुम्हाला त्याचे काही पैसे मिळालेले असतात असं नाही आहे. कधी कधी आलेले नसतात, काहीच नाही, थोडेफार पण पैसे नसतात. ती गाणी जर तुमची फेमस झाली असेल तर त्या गाण्यांच्या बेसिसवर तुम्ही जे शोज कराल त्याचे तुम्हाला पैसे मिळतात, की हां शोजचे तर पैसे मिळणार आहेत कारण तुमच्या आजूबाजूला सगळा ताफा तुम्ही घेऊन जाणार आहात शोजचा, ड्रमर आहे, हे आहे, ते आहे, परत तुम्ही ॲज अ सिंगर म्हणून, तर त्याचे तुम्हाला पैसे मिळालेले असतात बरेच वेळा. अच्छा, असं आहे. सो ते माईकच्या मागे राहणं आणि ते माईकच्या मागे तो टोन आणि ते सगळं डेव्हलप करणं, हे जे काम आहे ते अरिजितने गेलं आहे आणि त्याच्यामुळे तो इतक्या वर्षात एवढा पुढे आला. पण त्याच्यात देखील त्याला बरीच वर्ष गेली. तो खूप आधी त्या रियालिटी 10 वर्षापूर्वी त्या रियालिटी शोमध्ये होता. त्याने 10 वर्ष घासली आहेत तेवढी, हे मानलं ॲक्च्युली. आणि त्यामुळे त्याला प्रोग्रामिंग येतं, त्याला वोकल ट्युनिंग आणि जवळपास सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे त्याला ते सगळं व्यवस्थित माहिती आहे की रेकॉर्डिस्टला कसं काम करावं लागतं, रेकॉर्डिस्टला असं काम करावं लागतं, त्याच्यामुळे आपणही असं गाणं गरजेचं आहे. कंपोजरच्या डोक्यात काय थॉट आहे, बेसिकली सिंगरचा जॉबच इतका टफ आहे की कंपोजरच्या डोक्यात काय आहे हे जाणून घेऊन त्या पद्धतीने स्वतःला प्रिपेअर करून त्या पद्धतीने शब्दांची डिलिव्हरी, श्वास घेणं, सूर तसे लावणं, हे सगळं व्यवस्थित करावं लागतं. आणि हे जर तुम्ही 2 तासात गाणं रेकॉर्ड करू शकणार असाल, येस, यू आर लाईक बेस्ट. त्यासाठी बॉन्डिंग स्ट्रॉंग पाहिजे कंपोजर आणि सिंगरची. नाही, अजिबात नाही. त्यासाठी तुम्ही सिंगर म्हणून एवढं पक्क असायला पाहिजे. आणि आपल्याकडे खूप सिंगर्स आहेत पण एवढ्या लेवलपर्यंत पोचणं प्रत्येक सिंगरला शक्य नाही आहे. ही फॅक्ट आहे. म्हणजे मी उगाच कशाला बोलू. पोचता आलं असतं तर मी पण कधी कधी हा विचार करते की प्लेबॅक सिंगर म्हणून मी पण त्या लेवलपर्यंत पोचायला हवे होते, पण नाही, मी पण नाही आहे. मी पण माझी जर्नी करते चालू, अजूनही माझी जर्नी चालू आहे. बरेच वेळा असं होतं की माझे कंपोजिशन पण खूप सही गाते असं होत नाही, मी सॅटिस्फाईड नसते. होतं कधी कधी आपल्याला आपल्याच कामाशी आपण तितके असे हे नसतो. पण मी काय म्हणतोय की आता म्हणजे आता मोस्ट ऑफ आता अरिजित सिंग जो रियालिटी शोज मधून आला वरती, तर ते रियालिटी शोज त्याची कधी ऑफर आली होती किंवा तू कधी प्रयत्न केला होतास रियालिटी शो साठी? प्रयत्न केले आहेत, पण माझे प्रयत्न अशा वेळी झाले जेव्हा रियालिटी शोज म्हणजे आता वीट आला. म्हणजे आता इतके रियालिटी शोज आलेत, इतके सिंगर्स आलेत, इतकी कामं चालू झाली आहेत की आता मे बी लोकांनी रियालिटी शो बघणं सुद्धा कदाचित कमी केलं असेल. काही अगदीच मोजकेच रियालिटी शो बघतात, नाही तर नाही बघत, नाही तर
सोडून देतात विषय, असा प्रकार आहे. अशा वेळी मी जाण्याचा प्रयत्न केलाय, तर काय ते तेवढं अगदी काय सक्सेसफुल झालं नाही त्यामुळे. पण ठीक आहे, तुझे ॲटलिस्ट प्रयत्न चालू तर होते आणि त्याच्यानंतरच तू त्यातूनच मग तू ठरवलं की मी आतापर्यंत जेवढे प्रयत्न केलेत आता मला स्वतःचं काहीतरी उभं करायचं, आणि मग तिथून तू सुरुवात केली तुझ्या E2M बँड चॅनलसाठी. तर त्याच्यामध्ये तुझ्या सोबतचा जो ग्रुप तू जमवाजमव करायला सुरुवात केलीस की ऑलरेडी तुझ्या सोबत ते लोक होतेच? म्हणजे हे सगळे माझी मी ज्या अकॅडमीत काम करते, आजीवासन म्युझिक अकॅडमी, सुरेश वाडकरांची, तर त्यांच्यासोबत मी पहिल्यापासूनच होते. आणि आम्ही सहज म्हणजे खूप ठरवलं होतं की नाही मी आमच्यासोबत अमित सर आणि एक दीपिका म्हणून होती, दीपिका पाटे म्हणून, आणि प्रशांत सर, आम्ही सगळे मिळून आम्ही ठरवलं की आम्ही चौघांचा एक बँड करू, 2 मेल आणि 2 फिमेल असं म्हणून आमचं एक तेव्हा डोक्यात होतं. तेव्हा ॲक्च्युली हे डोक्यात नव्हतं की आम्ही जी सेल्फ कंपोज सॉंग्स आहेत ते करू. आमच्या डोक्यात होतं की आम्ही कवर सॉंग्स करून थोडंफार घरातल्या घरात सेटअपमध्ये कवर सॉंग्स करायचे, व्हिडिओ शूट करायचा आणि ते करत करत शोज वगैरे मिळवायचे. हा खूप संकुचित विचार ॲक्च्युली डोक्यात होता तेव्हा. कंपोजिशन करायचं, हे करायचं, हे काही डोक्यात नव्हतं. पण मला पर्सनली खूप असं जाणवलं हळूहळू की असे खूप बँड्स आहेत आणि असे बँड्स येतात जातात, सुरू होतात बंद होतात, आपल्याला कळत पण नाही. ते तेवढ्यापुरता चांगले वाटतात, नंतर लोक त्याला विसरून पण जातात खरं सांगायला गेलं तर. मला असं वाटलं की आपण असं काहीतरी करू की ज्याने लोकांच्या डोक्यात राहील की हा बँड आहे, हा स्वतःची गाणी पण कंपोज करतो, एकदम रूटेड बँड आहे हा आहे, आणि आपली जी गाणी आहे, आपल्या कल्चरला धरून जी गाणी आहे ती कंपोज करतो. हे बेसिकली ॲक्च्युली माझ्या डोक्यात होतं. त्या अँगलने मी पुढे जरा सुरुवात केली. हळूहळू बँड सिंगर्सपासून पण थोडासा दुरावा होत गेला. काही 1-2 मोजकेच सिंगर्स माझ्याबरोबर राहिले. त्याच्यामुळे मग हळूहळू विचार केला की याला बँड नाव देण्यापेक्षा याला चॅनल करून टाकावं, यूट्यूब चॅनल वेगळं, आणि या यूट्यूब चॅनल थ्रू नवीन कंपोजिशन्स येत आहेत, अशा पद्धतीने आपण ते चॅनल ठेवावं. असं नाव लवकरच सांगेन मी, पण तर हे नंतर माझ्या डोक्यात आलं. चांगलं आहे. ॲक्च्युली तुला माहिती, सोशल मीडियावर असे भरपूर सारे म्हणजे सिंगर्स आहेत जे काही स्टोरी पोस्ट करतात आणि बॅकग्राऊंडला त्यांचा आवाज असतो. बरोबर आहे. हो. पण मी स्क्रोल करताना अचानकपणे मला एक तुझी रील आली होती ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण ग्रुप तुम्ही बसलायत प्रॉपर विद्या पेटी आणि गिटार आणि सगळ्या गोष्टी घेऊन, आणि तुम्ही स्वतःचं कंपोज केलेलं गाणं गाताय आणि सोशल मीडियावर ते अशा प्रकारे व्हायरल होतं, शेअर करतो माणूस, म्हणजे तो सिंगर दिसतो. बरोबर आहे. हो. प्रॉपर. तर मग त्यातलं छत्रपती संभाजी महाराजांचं गाणं ते तुमचं ते पहिलं गाणं होतं, राईट? हा, ते पहिलं कंपोजिशन सॉन्ग होतं. करेक्ट. सगळ्यात असं म्हणजे गाता गाता तुम्हाला कळायला लागलं की तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतोय पब्लिक. बरोबर आहे. हो. आणि तुमचा कॉन्फिडन्सही तेवढा बिल्डअप होत गेला. तुम्ही त्याच्यामध्ये काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटी करत. मग असं काहीतरी इंटरेस्टिंग आपण आता एक गाणं करूयात आणि काहीतरी वेगळं हटके करूयात, असं कुठलं गाणं होतं ज्याच्यामध्ये तुला वाटलं होतं तुमच्या बँड थ्रू? हटके गाणं खरं सांगायला गेलं ना तर मला म्हणजे जाणवलं की हां, पण जरा काहीतरी उडतं गाणं करूयात. हळद लावा ओलीपासून ॲक्च्युली सुरुवात केली, कारण आणि बँड सिंगर्सपैकी कोणाचाच आवाज तसा नाही. मग तेव्हा जरा डोक्यात आलं की आपण बाहेरच्या सिंगर्सकडनं पण गाऊन घेऊन आपण एखादं असं गाणं गाऊया, कारण ही अशा पद्धतीचं गाणं मी कधी केलंच नाही की उडतं गाणं ज्याच्यावर माणसं नाचतायत वगैरे, असं मी कधी गाणं केलंच नाही. खूप सिरियस पॅटर्न्सच चालू होते, गणपती, महाराष्ट्र दिन, हे ते अमकं तमकं, ते एवढं उडतं गाणं होईल माझ्याने असं मला वाटलं नाही. हा जरा हटके विचार होता माझ्या साईडने. आणि दुसरा होता व्हॅलेंटाईन्स डे, प्रेम आहे, तो एक जरा माझ्याकडनं हटके विचार होता, कारण ते गाणं वेगळंच काहीतरी बनलं. त्या गाण्यावर प्रयोगच खूप झाले, त्याची ती हरकत वगैरे घेणं, तर ते प्रयोगच खूप झाले खरं सांगायला गेलं तर. विचारच करता येत नाही, म्हणजे श्वासच घ्यायला काही जागा नव्हती त्याच्यामध्ये. कोणी धून काढली होती शोधून की अशी असावी? ही मीच काढली. ओके. म्हणजे ॲक्च्युली काय झालं, सावनी कुठल्या तरी एका कामाकरता घरी आली होती
आणि तिला काहीतरी वेगळंच गाणं करायचं होतं, सावनी रवींद्र. हां, पण नंतर ना काय झालं, मी तिला सहज विचारलं, अगं मला ना माझं एक गाणं डोक्यात आहे, मला व्हॅलेंटाईन्स डेसाठी करायचं आहे, तू गाशील का तू, म्हणजे मी तुला डेमो देते. तर तिने काय केलं, तिने मी सांगितलं तसं ती गात गेली. आणि मग मी म्हटलं तिला, तूच हे फायनली गा, तू आणि स्वप्नील दोघं हे गा, खूप छान साऊंड करेल हे ॲक्च्युली. आणि ती ट्यून तेव्हाच माझ्या डोक्यात आली होती. तिने मग ती सुरुवातच केली. आणि हे असं काहीतरी लांब लचक मी बनवेन हे मलाही वाटलं नव्हतं ॲक्च्युली, की हे असं काहीतरी व्हॅलेंटाईन्स डेचं गाणं बनेल, हे माझ्याही डोक्यात नव्हतं. ॲज युजल हे गाणं पिंपलासीमध्येच आहे. हां, पण हे असं काहीतरी बनवीन हे मलाही वाटलं नाही ॲक्च्युली. तर हे माझे बघायला असेल तर वेगळे 2 प्रयोगच होते. आता मी थोडा विचार करते माझं कुठलंही कंपोजिशन व्हायरल होण्याकरता. व्हायरलसाठी मी प्रत्येक वेळी हटके विचार करून चालत नाहीत. कधी कधी आपल्याला मास लेवलला जाऊन विचार करावासा वाटतो की हा लोकांना काय आवडतं बेसिकली. हटके पण लोकांच्या मनात काय पोचतं. आता त्या अनुषंगाने मी कंपोज करायला सुरुवात करते आणि तशा पद्धतीने माझं काम चालू आहे. पण मग जेव्हा आपण असं प्रोफेशनल सिंगर्सला अप्रोच करतो, सो एकंदरीत काय तारांबळ म्हणजे काय असतं ते मॅनेजमेंट आणि कशा पद्धतीने टॅकल करावं लागतात गोष्टी? मला नाही वाटत, म्हणजे मला तरी अजून काही टॅकल नाही करावं लागलं, त्यामुळे मी जेव्हा कधी लागेल तेव्हा सांगेन. पण मला तरी अजून काही असं टॅकल करावं लागलं नाही, कारण सावनी तर घरी आली होती, मी तर तिला फार सहज विचारलं. स्वप्नीलने हळद लावा ओली आधीच म्हणजे गायलं होतं आणि तो बेसिकलीच माझे जे बँडमेट आहेत अमित सर, त्यांच्या ओळखीतूनच माझ्याशी बोलायला आला होता. त्यामुळे मग तेव्हा तर मी त्याला सहज विचारलं होतं, हे गाशील का, हे पण गाशील का, बस तो हो बोलला. आणि गायला. सी ॲक्च्युली ना, मी तुला जे आत्ता प्लेबॅक सिंगर्सची जी कथा सांगितली त्या कथेनुसार मी तुला सांगते, त्यांना त्यांची गाणी, ओरिजिनल गाणी हवी असतात. बरोबर. दे आर डाईंग फॉर दॅट. त्यांना पण काहीतरी क्रिएटिव्ह काम करायचं आहे, जे मीही समजू शकते. इंडस्ट्रीमध्ये राहून ते प्रत्येक वेळी नाही मिळत खरं सांगायला गेलं तर ते गायला रेडी होतात बरेच वेळा. ते लव्ह इट ॲक्च्युली. जो तू त्यांना बोललास की हे गाणं गाशील का, आमचं हे गाणं गाशील का, आणि ही आत्ताची कंडिशन आहे. पूर्वी अशी कंडिशन नव्हती. मी म्हणत उद्या लता दीदींच्या काळात किंवा आशाजींच्या काळात अशी काही कंडिशन नव्हती. पण ही आत्ता झालेली कंडिशन आहे, कारण सिंगर्सची संख्या खूप वाढली आहे. पहिले हातावर मोजण्या इतके सिंगर्स होते, आता खूप वाढली आहे. भरपूर सारे रियालिटी शोज आहेत, त्याच्यातून भरपूर येतात. आणि रियालिटी शो म्हणा पण दर्जेदार सिंगर मिळतात अशातलाही भाग नाही आहे. म्हणजे मिळतात, उगाच नावं नाही ठेवायची मला, ते एक आपलं हे आहे. आणि मला आनंद पण आहे त्या निमित्ताने. लोक शिकण्याकडे, म्हणजे संगीत शिक्षणाकडे आणि याच्याकडे थोडा त्यांचा कल वाढत चालला आहे त्या निमित्ताने का होईना. उलट तेही एका अर्थाने चांगलं आहे. पण तरी खूप वाढत आहेत सिंगर्स, त्याच्यामुळे वाढत आहेत पण कामं तेवढी नाही आहे. करेक्ट. असं म्हणून तू आता स्वतःच तयार करतेस एक विश्व, आणि ऑब्व्हियसली ते पुढे गेलं पाहिजे, कारण की आपल्याला जर या इंडस्ट्रीमध्ये राहायचं असेल तर आपल्याला स्वतःची आयडेंटिटी आपल्याला निर्माण करावीच लागेल. त्याशिवाय आपण डिपेंड नाही राहू शकत. नाही. आणि काय असतं माहिती आहे का, मी असे बरेच सिंगर्स बघितले, सिंगर कंपोजर्स कामं पुढे जात नाही म्हणून डिप्रेशन आलेले कंपोजर्स आणि सिंगर्स बघते मी. ओपनली टाकतात ते त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर वगैरे की आम्ही खूप डिप्रेस आहोत अशा पद्धतीने. म्युझिकमध्ये राहून आपण डिप्रेशनमध्ये आहोत ही खूप वाईट गोष्ट असते, हे माझं स्पष्ट मत आहे. तर मग ॲटलिस्ट स्वतःची कलाकृती कुठेतरी पुढे यावी, तर आपण त्याच्यामध्ये आनंदी राहावं म्हणून करते मी हे फ्रँकली. नाही तर माझा आनंद कुठेतरी निघून जाईल. मला आनंदी राहायचं आहे म्हणून पण मी हे करते. करेक्ट. नाही, ऑब्व्हियसली ना, तू तुझ्या कलेलाही तितकं जपतेस आणि ती कला जी तुझ्यात आहे ती तू वाटतेस सुद्धा. म्हणजे तू टीचिंग क्लासेस पण घेतेस. एक्झॅक्टली तू काय म्हणजे क्लासेस मध्ये कंपोजिंग शिकवते, म्युझिक? नाही, मी वोकल्सच फक्त शिकवते. मी तुला जसं मगाशी म्हटलं, जसं की कंपोज करणं हे इनबिल्ड असतं.
ते प्रत्येकाला जमतं असं नाही आहे. मी पण तुला म्हटलं मला जमणार होतं असं मला कधी वाटलं पण नाही. मला वाटलं मी सिंगिंगसाठीच हे राहीन, जशी कामं मिळत जातील, नाही मिळत जाणार. कितीतरी दिवस तर असे असायचे नाही कामं मिळत आहेत, मी पेंटिंग करत बसायचे. हां, क्लासेस घ्यायचे, पेंटिंग करायचे, क्लासेस घ्यायचे, पेंटिंग करायचे, स्वतःला आनंद मिळावा ॲटलिस्ट. हळूहळू जेव्हा लक्षात आलं की नाही आपण बँड बरोबर आपण कंपोज पण करू शकतोय, हे जेव्हा मला जाणवायला लागलं तेव्हा मी या कामाकडे वळले आणि मला आनंद वाटायला लागला की हां नाही मी हे करू शकते, थोडं आणखीन पुढे जाऊया. आणि आपण जेवढं त्या म्युझिकच्या कामांमध्ये राहतो ना, कंपोज करत राहतो, आपण मग आणखीन शिकत जातो. हे सेल्फ लर्निंग आहे कंपोजिंग वगैरे. हे मी असं म्हणणार नाही हे शिकवून जमतं. हां, मी सध्या क्लासेसमध्ये फक्त वोकल टेक्निक्स आणि राग आणि हे प्लेबॅक म्हणून कसे पुढे जा, काय कसं करा, शोज कसे करा, याचंच त्यातल्या त्यात गाईडलाईन्स. आणि मग परीक्षांना तर बट ऑब्व्हियसली स्टुडंट्सना बसायचं असतं, त्याचे गाईडलाईन्स फक्त देते. अच्छा, बाकी गोष्टी इनबिल्ड असाव्या लागतात. अच्छा, म्हणजे मुळात ती कला असण्यासाठी तुझ्या ते इनबिल्ड जे मी तुला आता म्हटलं की अजय अतुल यांना कुठे बॅकग्राऊंड आहे म्युझिकचं, पण इनबिल्ड आहे त्यांच्यामध्ये. त्यांना प्रोग्रामिंग, अरेंजमेंट, त्यांना काय कसा साऊंड लाईव्ह म्युझिक असतं ना मोस्टली सगळं. नाही, प्रोग्राम पण असतं, पण त्यांनी जेवढ्या पण लाईव्ह गोष्टी घेतलेल्या आहेत त्या आता लल्लाटी भंडारमध्ये बघ ना, आपल्याला 2 मिनटं जाणवणार नाही त्याच्या ॲक्च्युली पंच लाईनमध्ये लल्लाटी भंडार तिकडे इलेक्ट्रिक गिटार आहे, वाजवली गेली आहे ॲक्च्युली बघायला गेलं असतं. म्हणजे मी ती अरेंजमेंट ना प्रॉपर ऐकली ॲक्च्युली. मी ते गाणं खूप वेळा ऐकते आणि मला त्यातले छोटे छोटे एलिमेंट्स ना हळूहळू कळायला लागतात की हां याच्यात हे वापरलं आहे, हे वापरलं आहे, इकडे हा सब बेस वापरला आहे, इकडे ते वापरलं आहे, इकडे हे वापरलं आहे, हे हळूहळू ना कळायला लागतं त्याच्यामध्ये. आणि अजय अतुलचा ना विचार फोकच्या बाबतीत जर तू म्हणशील ना एकदम वाईड आहे. त्यांनी संकुचित विचार नाही ठेवला, मी दिमडीच वापरीन, मी हेच वापरीन, मी ढोलकच वापरीन, असा नाही विचार केला. त्यांनी त्याच्यासोबत बऱ्याचशा बाहेरच्या इन्स्ट्रुमेंट्सचा, जेवढे पण वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याचाही वापर केला आहे, पण तो वेगळ्या पद्धतीने केला आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी केला आहे. हे क्रिएटिव्ह माइंड आहे, हे प्रत्येकामध्ये असतंच असं नाही आहे. काही लोकांमध्ये असतं, काही लोकांमध्ये नसतं, डिपेंड करतं ते ॲक्च्युली. त्यामुळे कंपोजिंग हे शिकवून समजून सेल्फ लर्निंग आणि सेल्फ याच्यातनंच येतं आणि इनबिल्डच असतं. ॲक्च्युली इनबिल्टच असतं. हो, पण ना बघ ना, म्हणजे तू एवढं ह्या सगळ्या गोष्टी हँडल करतेस, तुझ्या कलेला तू एवढी जपतेस, तुझी कला वरती आणण्याचा प्रयत्न करतेस आणि तू कला डिस्ट्रीब्यूट सुद्धा करतेस तुझ्या शिष्यांसोबत. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या पर्सनल लाईफवर त्याचा ॲक्च्युली मेंटली कुठेतरी इफेक्ट होत असतो का, एक इन अ पॉझिटिव्ह नेगेटिव्ह वे? क्लासेस घेऊन तर पहिला माझा आवाजावरच परिणाम होतो. घरी गेल्यावर मी 1 तास 2 तास बोलत नाही, लिटरली इतकी बडबड झालेली असते, खूप बडबड झालेली असते. हायपरनेस पण थोडासा वाढतो आपला. कधीतरी मला असंही वाटतं मी खूप बडबड केली, आता खूप बडबड केली, जास्तच सांगितलं, खूप विचार झाला, आता डोकंही तकलंय आणि गळाही तकलंय. अशी पण वेळ येते फ्रँकली स्पीकिंग. मग तो सराव वगैरे, तू गरम पाणी पिणं, म्हणजे असं म्हणतात की सिंगर सगळे पथ्य आणि डाएट फॉलो करतात, पण हे कितपत खरं आहे? बिकॉज माझ्या मते अर्ध्या सिंगर्सनी हे फाट्यावर मारलं पथ्य. आणि मला नाही वाटत कुठला सिंगर फार पथ्य म्हणजे असेल, पण कोणी असा फार दिखावा करणारा माहीत नाही असेल तर. पण खूप लोक म्हणतात नाही मी तर गरम पाणीच पितो, मी तर हेच पितो, मी तर अमकच करतो, मी तर गळ्याला असं जपतो तमकं. अशी माणसं बघितली जी गळ्याला फार जपत नाही. सुंदर गायक आहेत, खूप छान गायक आहेत. आणि असं काही खाण्यापिण्याचं काही बंधन नाही आहे त्याच्यामध्ये. हां, मी शिकवताना खूप वेळा म्हणते की अगदी कुठेतरी इमॅजिका वगैरे या ठिकाणी जाऊन ओरडून आलात तर दुसऱ्या दिवशी तुम्ही गाऊ शकाल प्लीज, असं होणार नाही. दॅट इज ऑनली थिंग. सो त्याचा एक परिणाम असतो, कारण शेवटी वोकल कॉर्ड्स एवढेसे असतात, तुम्ही केवढा स्ट्रेन द्याल त्याच्यावर. तुम्ही बोलून बोलूनच खूप स्ट्रेन देता, तर विचार करा तुम्ही कुठेतरी जाऊन ओरडलाय तर मग काय परिणाम होत असेल त्याचा तुमच्या आवाजावर. तेवढंच माझ्यामध्ये खाणं पिणं एवढं मॅटर नाही करत त्याच्यात. ग्रेट. तुझं असं कधी झालंय कसं ऑन स्टेज असं परफॉर्म करताना अचानकपणे लिरिक्स विसरली किंवा काही असं गाण्यामध्ये सडनली? भरपूर वेळा होतं आणि भरपूर सिंगर्सचं होतं, नावाने घेणार पण होतं.
कसं टॅकल करते? अरे काही नाही, लोकांना फूल करायच्या टेक्निक्स आहेत त्या. हा नाही आलं पण असं जरा गात फिरत त्या गाण्यामध्ये राहून थोडंसं विषय संपला. हा नाही मी काहीतरी चुकीचं गायले, पण दाखवायचं नाही हा चुकीचं गायले, ते गायले. ऍडजस्टमेंट करायची काहीतरी. हा, पुरस्कार असं मिळालाय का कधी, म्हणजे गाण्याच्या बाबतीत असं कुठे अजून बोलवलं असं? नाही. आणि आय थिंक सो नाही मिळाला तरी हरकत नाही. आय एम हॅपी वॉट एव्हर आय एम डुईंग इट राईट नाव. मी माझ्या चॅनल करता काम करते आहे. माझ्या चॅनलसाठी जो एक आमचा इन्फ्लुएन्सर आहे चेतन कोलगे, तो त्याला ॲक्च्युली इंस्टाग्रामवर पोस्टर बॉय चेतन असं म्हणतात. मी तुझ्यासोबत पण काम केलेलं आहे. सो आय एम हॅपी विथ दॅट की माझे व्हिडिओज मी जे काही ऑडिओ बनवते आहे ते काही नाही तर व्हिडिओ स्वरूपात बाहेर पडतंय. सो आय एम हॅपी फॉर दॅट. दॅट्स इट. डोंट वरी, येईल तुलाही तो कॉल येईल लवकरच बोलवण्याचा. तर सई, तू लिरिक्स लिहितेस सुद्धा, कंपोज करते सुद्धा आणि गाते सुद्धा. तर एखादं गाणं जेव्हा जन्माला येतं त्यावेळेस नेमकी त्याची प्रोसेस काय असते आणि बॅकग्राऊंड म्युझिक करताना नेमकं तुझं काय असतं प्रोसेस त्या करताना? आता पहिले तर तुझ्या पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देते की जेव्हा मी एखादं गाणं कंपोज करते तेव्हा त्याची माझी बॅकग्राऊंड बेसिक म्हणजे मला ट्यून कशीही सुचू शकते. अच्छा. मग ट्यून सुचता हळूहळू आता तर असं झालं आहे की मला लिरिक्सही सुचायला लागतात की हां मला ती ट्यून सुचते आणि मग लिरिक्स पण सुचतात. पण जेव्हा मी ते गाणं रेकॉर्ड करते, म्हणजे पहिले मीच रेकॉर्ड करते ते गाणं, कारण दुसऱ्या कोणाला देण्याआधी आणि काही त्याची म्हणजे पुढे कोणाला हे डेमो म्हणून पाठवायचं आहे की हे असं गाणं आहे, असं गायचं आहे, त्याआधी बेसिक सगळे मी गाऊन घेते. त्यातले बेसिक एलिमेंट्स जे आहेत ते वाजून घेते, म्हणजे नॉर्मल कीबोर्डवर हे ते वगैरे असं थोडंसं हे करून. पण याच्यात मला काय काय हवं आहे हे मी नंतर ठरवत जाते. तर जसं मी जेव्हा आषाढी एकादशीचं गाणं केलं विठू माऊलीचे नामं, पहिले तर त्याचं नाव काहीतरी वेगळंच म्हणजे नामा म्हणे वगैरे असं मी थोडं ठेवलं होतं, पण नंतर मला लक्षात आलं की नाही ते चुकीचं राहील, नामांचे बोल नाही आहेत हे. तर मग विठू माऊलीचे नामं केलं त्याला आणि मग पुढे त्या पद्धतीने ते लिहित गेले मी. तर नंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आपण थोडंसं जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय हे पण टाकलं पाहिजे, जरा गजर टाकूया, त्याचं सगळंच टाकूया. या सगळ्या जर आपण जरा गोष्टी टाकल्या तर ते थोडं इंटरेस्टिंग होईल. आता त्याला आणखीन इंटरेस्टिंग जर करायचं असेल तर आपल्याला पखवाज लागेल किंवा त्याच्यामध्ये चिपळ्या लागतील, टाळ लागेल किंवा हे या सगळ्या गोष्टी लागतील. मग त्याच्यासोबत आपल्याला थोडा बेस लागेल. मग हे या सगळ्याचं मिश्रण आपल्याला लागणार आहे. बीट्स वाईज बघायला जाशील तर हे आपण वापरूया. मग हे गाणं जरा परिपूर्ण होईल, म्हणजे सुरुवातीपासून ते एंडपर्यंत, अगदी क्लायमॅक्सपर्यंत, गाण्याच्या एंडपर्यंत ते खूप सुंदर होईल. हे अशा गोष्टी मग हळूहळू माझ्या डोक्यात येत जातात की नाही हे जर गाणं असं वाढवलं तर असं टाकून बघू, हे असं केलं तर असं करून बघू. चला काही नाही तर याच्यामध्ये मधल्या पीसेसमध्ये माझ्यामध्ये हे गाणं हे भजन आहे, आपण भजन म्हणून कंपोज केलं. जसं आता एक मी स्वामींचं गाणं केलं, स्वामी समर्थांचं गाणं केलं, त्याच्यामध्ये फ्लूट हवी आहे हेही माझ्या नंतर डोक्यात आलं की नाही आपण याच्यात फ्लूटच वापरूया, कंटिन्युएशनमध्ये फ्लूट राहू द्या याच्यात. प्रत्येक म्हणजे अंतराच्या आधी याच्यामध्ये फ्लूट असणं गरजेचं आहे आणि ती छान वाटेल, ती मेलोडियस वाटेल, ती लोकांना कनेक्ट पण करेल. आणि कधी कधी ना सेम ट्यून वाजली त्या फ्लूटची तर लोक त्या गाण्याशी आणखीन कनेक्ट होत राहतात, कारण त्यांच्या डोक्यातनं ती ट्यून बसत राहते. कधी कधी ती फ्लूट पण एकदम मॅजिक करून जाते मधली देखील की अरे यार या फ्लूटनेच खूप छान वाटतंय, असं पण होतं. आणि त्यात स्पेसिफिकली त्याची जर ट्यून पण सेम असेल प्रत्येक अंतराच्या आधी तर लोक त्या गाण्याशी आणखीन कनेक्ट होत जातात, लोकांच्या डोक्यात बसतं. जसं गायत्री मंत्र कसं ना लूप बाय लूप तुम्ही लावून ठेवा डोक्यात बसतं, तसंच मग ते डोक्यात बसत जातं लोकांच्या पण. आणि तेच मला गाण्यांच्या बाबतीत हवं आहे की हां हे सर्वसामान्यांपर्यंत पोचून त्यांच्या ते डोक्यात बसावं. मग एलिमेंट्स पण माझे त्या पद्धतीने असतात, म्हणजे तुम्ही त्याच्यात जे इन्स्ट्रुमेंट्स पण वापराल ते पण माझे त्या पद्धतीचे असतात. पण तरी गाणं मॉडर्न वाटावं थोडंसं म्हणून फक्त आपले जे पारंपरिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत तेवढंच वापरून नाही, तर त्याच्यासोबत मी बेसचा वापर करते. थोडंसं बघते की गिटार ॲड करता येत आहेत का, की थोडासा मॉडर्न टच देता येईल. अगदी इलेक्ट्रिक गिटार नाही. आता आषाढी एकादशीच्या गाण्याला भलेही मी ट्रेडिशनल बनवलं आहे पण त्याच्यात इलेक्ट्रिक गिटार वापरली आहे. स्पेसिफिकली क्लायमॅक्सच्या याच्या वेळीस मी इलेक्ट्रिक गिटार वापरली, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, त्याच वेळी
आणि हा विचार माझ्या डोक्यात आला होता की याने साऊंड पण थोडा भरेल आणि ते गाणं पण थोडं मॉडर्न वाटेल आणि त्याच्याचबरोबर बेस वापरला. तर ह्या सगळ्या गोष्टी ना गाणं करता करता डोक्यात येत राहतात की हां हे आपण वापरलं तर हे आणखीन छान वाटेल. नसेल चांगलं वाटत तर आपण काढून टाकू शकतो की असं काही गरजेचं नाही आहे की ते ठेवायचंच, पण प्रयोग करून बघायचा, छान वाटेल आणि मग त्याने गाणं भरेल किंवा आणखीन उठावदार किंवा फील चांगला येईल. इलेक्ट्रिक गिटार म्हणजे नेमकं इलेक्ट्रिक गिटार म्हणजे आता एक गिटारचा प्रकारच आहे. इलेक्ट्रॉनिक गिटार आपण त्याला ॲक्च्युली म्हणतो. त्याचा एक साऊंड तू बघशील कधी पण कुठेही यूट्यूबवर तू ऐक, नॉर्मली एक डिस्टॉर्शन असतं, एक तू त्याचा साऊंड ऐकशील समहाऊ. तर पण अर्थात एक आहे, आपण बरेच वेळा असं होतं की इलेक्ट्रिक गिटार हा जो प्रकार आहे डेथ मेटल किंवा हे जे रॉक बँड्स आणि हे त्याच्यामध्येच यूज होतात असं आपल्याला वाटतं. पण मी जसं तुला मगाशी म्हटलं, लल्ल्याटी भंडारामध्ये पण इलेक्ट्रिक गिटार वापरली गेली आहे. लल्ल्याटी भंडार दूर लढून तर याच्यामध्ये पण ती यूज झाली आहे. तर तिकडे त्यावेळी गिटार स्ट्रमिंगचा वापर झाला, म्हणजे तिकडे ती गिटार वापरली गेलेली आहे. तर फक्त कॉर्ड्स म्हणून वापरले गेले. बाकी ॲज सच बघायला जाशील थ्रू आउट इलेक्ट्रिक गिटार वापरली गेली नाही आहे. पण त्याने त्या गाण्याला मॉडर्न फील आला ना त्याच्यामुळे. म्हणजे फक्त दिमडी किंवा हे वापरून नाही, तर बेस, इलेक्ट्रिक गिटार हे सगळं वापरून देखील त्या गाण्याचा एक फील वेगळा झाला. म्हणजे एक नॉर्मल फोक सॉन्ग, नॉर्मल जोगवा बघशील तर तो थोडासा वेगळ्या लेवलला नेण्याचा प्रयत्न केला. असं आपण काही प्रयोग करू शकतो अशा वेळी, की आता कसं आहे, लोकांना थोडा मॉडर्न साऊंड हवा असतो. लोकांची टेस्ट पण थोडी चेंज झाली आहे. लोकांनी स्वतःचे रूट्स नाही सोडलेत, अजूनही ते त्यांच्या मातीशी कनेक्टेड आहेत. त्यांना ते ज्या भागात राहतात त्या भागातले फोक्स, त्या भागात, आणि आता तर तो ॲक्च्युली काळ आलाच आहे की लोकांना देवाची गाणी, जोगवा, गोंधळ, गणपती हे लोकांना ना एक्साइटमेंट, म्हणजे त्यांना एक्सायटेड असतात या सणांकरता सुद्धा ते एक्सायटेड असतात. त्यामुळे ही गाणी चालतातही खूप. पण थोडी ही गाणी मॉडर्न वेने नाही, म्हणजे रूट सोडून नाही, पण त्याच्यात तुम्ही काही नवीन एलिमेंट्स टाकले किंवा नवीन इन्स्ट्रुमेंट्स त्याच्यामध्ये टाकून बघितले आत्ताच्या काळातले जे लोकांना आवडतात. नॉर्मल आपली एकॉस्टिक गिटार जरी तुम्ही टाकून बघितली तरी मग लोकांना ते आवडतं, पण रूट सोडून नाही. म्हणजे आपले ओरिजिनल इन्स्ट्रुमेंट्स जे भारतामध्ये एनी टाईम, दिमडी आणि हे जर मूळ असेल त्या गाण्याचं बेसिकली, तर तुम्हाला ते टाकणं गरजेचंच आहे. तर ते तुम्ही टाकून मग तुम्ही त्याच्यात काही ॲडिशन करत असाल, मग त्याच्यात थोडी मॅजिक येतं, म्हणजे थोडंसं वेगळा एक फ्लेवर येऊन जातो असं. सो फ्लेवर म्हणून तुम्ही ते इन्स्ट्रुमेंट्स नक्कीच वापरू शकता आणि ते खरंच खूप सुंदर वाटतात अशा वेळी. तसंही एक आर्टिस्ट म्हण, सिंगर म्हण, त्यांचं ना प्रत्येकाचं एक ऑब्झर्वेशन आपलं खूप एक स्ट्रॉंग असावं लागतं असं म्हणतो आपण, की आपण वाईल्ड ट्रॅव्हलिंग आणि आपण जाताना येताना आपण काही गोष्टी ऑब्झर्व करत असतो, माणसांना ऑब्झर्व करत असतो, आणि त्यातून आपल्याला ना खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे एक ॲक्टर एक ऑब्झर्व करताना त्याचं कॅरेक्टर ऑब्झर्व करतो, सिंगर एक ऑब्झर्व करताना त्याच्या काही इमोशन्स तो ऑब्झर्व करतो आणि त्यानुसार तो गाणं त्याच्या डोक्यात क्रिएट होतं त्याला बघून, आणि मग ते तशा काही प्रोसेस स्टार्ट होतात. तर ओव्हरऑल हे किती इम्पॉर्टंट आहे, म्हणजे गाणं लिहिताना मनाची जास्त गरज असते की अनुभवाची जास्त गरज असते? दोन्ही. आता बट ऑब्वियस आहे, म्हणजे गाणं लिहिताना जर म्हणायला गेलं तर मनाची तर गरज असतेच. तुमच्या मनातल्या भावना शेवटी तुम्ही त्याच्यात लिहिता. कधी कधी बाबा समोरच्याची रिक्वायरमेंट पण असते, आम्हाला गाणं असं लिहून हवं आहे, पण कधीतरी ते तुम्हाला फील पण तर करावी लागते ना, सिच्युएशन पण तर फील करावी लागते. तर हा झाला मनाचा भाग. पण शब्दासाठी वाचन, अनुभव फार गरजेचं आहे. म्हणजे हे मला पर्सनली खूप जाणं, माझं स्वतःचं काय खूप असं अगदी डीपली वाचन वगैरे असं मी अजिबात म्हणणार नाही. तर कधी कधी मी काही शब्दांमध्ये खूप कमी जास्त होते. म्हणजे आता मी बरेच वेळा शब्द लिहून ठेवते, ते ॲप्रोप्रिएट असतात असं नाही, ते त्या ट्यूनमध्ये बसलेले असतात. पण मग कधी कधी जेव्हा सिंगरला गायला सांगते तेव्हा सिंगरही मला सजेस्ट करतो, तुम्हाला लिहायचं तर तुम्ही असंही लिहू शकता, तुम्ही असंही लिहू शकता. तर तेव्हा मला ते बरोबर वाटतं, अरे हां, हा शब्द पण इथे जरा छान वाटतोय, चालेल. तर आपली मराठी भाषा इतकी सुंदर आहे, पण तेवढीच कठीणही आहे लिहायला, आणि ती प्रत्येक चालीमध्ये बसतेच असं नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात, खूप वाचन गरजेचं आहे त्यासाठी देखील. तर माझ्या दृष्टिकोनाने
गरजेचं आहे. कधी होतं असं डिबेट लिरिक्स असं हे करताना? अजून तरी झाला नाही स्वतःशीच. हा, स्वतःशी खूप होतो बापरे. म्हणजे अरे बापरे, इथे काय करू, अरे इथे असं कसं करू, नाही काही सुचतच नाहीये बाबा आता मला अजिबातच. हे खूप वेळा होतं. म्हणजे अरे अजून सुचत नाहीये इथे काय लिहू, अजून ही अजूनही माझ्यासाठी म्हणजे लिटरली एखादी म्हणतात ना की परीक्षाच असते. बापरे, गाणं लिहायचंय, ट्यून चला होईल, चला 3 ट्यून करून ठेवते, रेकॉर्ड करून ठेवते, बघूया काहीतरी फायनल होईल याच्यापैकी. पण बाबा लिहू काय, हे इथे हे बसत नाही आहे, इथे त्राता बसत नाही आहे, इथे दाता बसत नाही आहे, अरे दाता 100 वेळा आलेला आहे, अरे ते हे जास्त वेळा हे असं खूप वेळा होतं. सो मग ते अशा वेळी खूप डिबेट होतातच माझ्या स्वतःशीच की नाही आता जरा काहीतरी चेंज करूया, इथे वेगळं करूया, इथे अरे शब्द सापडत नाही आहे यार, असं होतं खूप वेळा. अशावेळी मला वाटतं की दोन्ही गोष्टींची खूप गरज आहे. पण त्याचसोबत मला एक असं वाटतं की सर्वसामान्यांपर्यंत एवढे म्हणतात असे की जड शब्द पोचण्यापेक्षा थोडे सोपे हलके शब्द पोचले की ते पण त्यांच्या मनाला तेवढेच भावतात, कनेक्ट होतं. हां, तर माझ्या दृष्टिकोनाने मनाचीही तेवढीच गरज आहे. म्हणजे वाचनाची आहेच, काही तुम्हाला चांगले शब्द, तुमची डिक्शनरी आणखीन चांगली डेव्हलप होते त्याच्यामध्ये कुठेतरी, पण त्याच्यासोबत मनाचीही खूप गरज आहे. कारण शेवटी तुम्हाला ते गाणं लोकांपर्यंत पोचवायचं आहे, लोकांच्या मनापर्यंत पोचवायचं, अर्थपूर्ण आणि हां अर्थपूर्ण. असं झालं की म्हणजे आपण जसं मगाशी म्हणालो की कधी कधी आपल्याला आपलं काम आपण करतो चांगलं पण आपल्याला आवडत नाही, आपण सॅटिस्फाईड नसतो जास्त. असं तुझं कुठलं काम आहे, असं तुझं कुठलं एक स्वतःचं गाणं आहे जे कंपोज केलं आणि तुला असं ते आवडलं आणि असं इमोशनल झाले, अरे हे मला माझं गाणं खूप आवडलं, असं कुठलं गाणं आहे? मी आता खूप फ्रँकली सांगेन तर मी खूप इमोशनल नाही आहे. ओके. हां, मी खूप नंब आहे. पण हां, राजा शंभू लिहिताना, त्याचा अंतरा लिहिताना मी खूप इमोशनल झाले होते. म्हणजे जसं इतिहास सांगतो शौर्याची ही कथा, होता राजा असा होती त्याची ही व्यथा, सह्याद्रीचा छावा मृत्यूला ना घाबरे, ही धगधगती ज्वालात माझ्या हृदयात बसे, परत यावे फिरुनी राजे. आता इथे पण माझी गल्लत होतीच, परत यावे फिरुनी राजे, वाटे असे लिहू का वाटे राजे असे लिहू, असं पण वाटलं होतं. पण हे लिहिताना खूप म्हणजे इमोशन जागे झाले आणि माझ्या अंगावर. नाही, पण हे लिहिताना मला स्वतःला पण खूप, आणि तेव्हाच नुकताच ॲक्च्युली छावा प्रदर्शित झाला होता, तर त्यामुळे ते खूप फील होत होतं लिहिताना देखील. सो हे गाणं लिहिताना कुठेतरी म्हणजे मनाला लागलं गाणं. महाराजांचा इतिहासच तसा आहे. म्हणजे ज्यांच्याबद्दल आपण जास्त बोललोच नाही, आणि मला माझ्या गीतातनं हेच दाखवायचं होतं की आम्ही यांच्याबद्दल जास्त बोललोच नाही, पण होता राजा असा होती त्याची ही व्यथा, आणि त्या व्यथाबद्दल आपण बोललोच नाही, आपण संभाजी महाराजांबद्दल बोललोच नाही, ही व्यथा होती. असं सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीत हे कम्प्लिटली 2 वेगळे पार्ट आहेत, राईट? हां, म्हणजे असं काय फरक आहे त्याच्यामध्ये एकंदरीत बघायला गेलं तर? माझ्या दृष्टिकोनाने तुम्ही शास्त्रीय संगीत शिकलात तर तुम्हाला सगळंच येतं. भारतीय शास्त्रीय संगीत हे एवढं समृद्ध आहे, प्राचीन आहे आणि वैदिक काळापासून आहे. ते इतकं समृद्ध आहे, ते एकदा तुम्हाला आलं ना तर जगातली कुठलीही गोष्ट तुम्हाला कठीण जातच नाही. मग ती वेस्टर्न वोकलसुद्धा असेल किंवा कुठलीही असेल. शास्त्रीय संगीत आलं की तुम्हाला सुगम संगीत येणारच आहे, कारण तसंही सुगम किंवा लाईट वोकल किंवा बॉलिवूड यापैकी कुठल्याही गोष्टी येण्यासाठी शेवटी बेस पहिला एकच राहतो, सारेगमपधनिसा. ते सगळं म्हणजे शास्त्रीय लाईट सुरू करण्याआधी देखील तुम्हाला सारेगमपधनिसा तर म्हणावंच लागतंय ना, बेसिक ते आहे, ते साधी गोष्ट आहे. हां, क्लासिकल तुम्ही पूर्णपणे करत असाल तर तुमचं लाईट ऑफ होणारच आहे. मी जे काही केलं आहे आजपर्यंत, परीक्षा दिल्या किंवा काय, माझी जी काही सुरुवात झाली ती क्लासिकलमधूनच झाली आहे. क्लासिकलमधून सुरुवात केल्यानंतर मी आज लाईट वोकलिस्ट आहे, मी गाते. सो मला नाही वाटत ते फार काही असं वेगळं आहे माझ्या दृष्टिकोनाने. तर तुम्ही तुमचा बेस पक्का करावा. हां, सुगम संगीतामध्ये वेगळं शिकण्यासारखी एकच गोष्ट असते, त्यातले बारकावे. म्हणजे जसं म्हणतात की श्वास कुठे घ्यायचा आहे. तुम्ही साधं एखादं जेव्हा लाईट सॉन्ग घेता तेव्हा तर इथे श्वास घेऊन इथे असा आपण
श्वास सोडायचा म्हणजे तो फील तसा राहील. जसं की आता मी जेव्हा जगदीप जलियाना वगैरे खूप लोकांना शिकवते, तर अर्थात ते गाणं शिकवताना देखील कसं आहे की मी जसा सिंगर गाऊन गेलेले आहे तसंच्या तसं गाईन अशातला भाग नाही आहे, कारण त्यांनी खूप मोठ्या लेवलला ते गाणं नेलेलं असतं. आपण काय त्यांच्याप्रमाणे ते गाऊ शकत नाही, पण आपण एक थोडा प्रयत्न करतो. कम्पॅरिझन होतं का असं की म्हणजे एखादा तू लिजेंडचं कुठलं गाणं घेतलंस तसं कम्पॅरिझन होतं की आरामात हे लता दीदींसारखं नाही गायलं, अरे नाही गायलं यार, नाही गाऊ शकत, लता दीदी होत्या यार, कसं गाऊ शकेन. हां, मी एक थोडा प्रयत्न करीन की हां बाबा लग जा गले नारा तरारा, हा प्रयत्न करीन, थोडासा मुरकी त्यांचा तो फील आणायचा प्रयत्न करीन, पण नाही यार, नाही पॉसिबल. ते त्यांनी वेगळ्या लेवलला नेलं, वेगळ्या उंचीवरच नेलेलं आहे ते. ती उंची नाही गाठता येणार, पण थोडा प्रयत्न करू शकतो. पण नाही, लोकांचे लाईट व्होकल्सच्या बाबतीतले कान तयार आहेत, कारण त्यांनी ते ऐकलंय ना रेडिओवर, त्यांचे कान तयार आहेत. त्यामुळे ते कम्पेअर करतात आत्ताच्या सिंगर्सना हमखास. नहीं ते लता दीदी जैसा मजा नहीं आया, उनके जैसा मजा नहीं आया, पता है भाई. असेही पब्लिक असतात म्हणजे बेसिकली जे ठीक आहे आपलं ते स्पष्ट मत मांडतात की आम्हाला आपली आवड निवड ते आपल्या समोर मांडतात, पण सोशल मीडियावर पण काही असे असतात की जे ट्रोल करतात किंवा काही असं नेगेटिव्हिटी खूप जास्त स्प्रेड करतात कमेंट सेक्शनमध्ये जाऊन. असं कधी झालंय का की तू गाणं कुठलं एक कंपोजिशन तयार केलं आणि टाकलं आणि त्याच्यात लगेच आलेत काही नेगेटिव्ह कमेंट करायला किंवा इतका मस्त क्वेश्चन विचारलास. ॲक्च्युली स्वामींचं गाणं केलं त्याच वेळी ही गोष्ट झाली. 3-4 रील्स मी त्याच्या टाकायला लागले, अचानक एकाने नाव घेणार नाही, एकाने अचानकच त्याच्यावर निगेटिव्ह कमेंट करायला सुरुवात केली, काय गाणं बनवलंय तुम्ही, सुविचार वाचताय असं वाटतंय. अशी कमेंट होती. आणि बरं ठीक आहे, अशी कमेंट एखाद दुसऱ्या रीलवर असेल तर ठीक आहे, माझ्या पर्सनल इंस्टाग्राम अकाउंटवर देखील जाऊन ती कमेंट, तर मला आश्चर्यच वाटलं की अरे हे काय. शेवटी मी त्याच्याशी थोडी शांतपणे वार्ता केली, दादा काही प्रॉब्लेम आहे का, तुम्हाला आवडलं नाही तर हरकत नाही. त्याने वरतून मला माझ्याशी चॅट करताना असं म्हटलेलं आहे, नाही स्वामींनी तुम्हाला कदाचित लिहिण्याची आणि सुचवण्याची बुद्धी दिली नसावी, त्याच्यामुळे तुमच्याच्याने खूप सुंदर कलाकृती झाली नसावी. ठीक आहे म्हटलं, मी ही पण कॉम्प्लिमेंट म्हणून घेईन, स्वामी तुमचं भलं करो असं म्हटलं मी शेवटी त्याला. असं खूप वेळा होतं. आणि त्यांच्या अकाउंटमध्ये काहीच नसेल, त्यांच्या अकाउंट ब्लँक असेल. हां, नाही त्यांच्या अकाउंटमध्ये जाऊ द्या, आपण तेवढं मला जायचं नाही. जे इंस्टाग्रामला जे असतात शक्यतो तीच लोक जास्त ट्रोल करतात जे फक्त व्ह्युअर्स असतात, स्क्रोल अप करणारी माणसं. पण ठीक आहे, तरी तू त्याला बऱ्यापैकी असू दे ना, काय हरकत आहे. माझ्या दृष्टिकोनाने कोणाला नाही आवडलं, फाईन. तुम्ही शेवटी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकता, ते ओपन आहे सगळ्यांकरता. लोक तर तुम्हाला ट्रोल कमेंट करणार, तुम्ही मेंटली रेडी पाहिजे. एक्झॅक्टली, तेही गरजेचं आहे. आणि शांत राहून, म्हणजे उगाचच कशाला, तुम्ही कलाकार आहात, तुम्ही तुमची कलाकृती दाखवताय, तुम्ही मेंटली शांत राहा, दॅट्स इट. ठीक आहे ना. आणि जरी तुला नेगेटिव्ह कमेंट येते, इन द सेन्स ते नवीन लोकांपर्यंत पोहोचतंय, म्हणजे कुठेतरी तुझं गाणं व्हिडिओ व्हायरल होतोय. नाही, मला तर उलट आनंद झाला त्याने तर वरतून मला आणखीन काय म्हटलं माहितीये का मेसेजमध्ये, मॅडम माझी कमेंट राहू द्या, लोक मला फार तर फार काय करतील, शिव्या घालतील आणि तुम्हाला अप्रिशिएट करतील. म्हटलं वा, स्मार्ट आहे. हे पण मी कॉम्प्लिमेंट म्हणून घेईन. असं नाही, खरंच म्हणजे या सगळ्यासोबत सोशल मीडिया पण आणि त्यासोबतच्या ज्या सगळ्या जे गोष्टी टॅकल कराव्या लागतात त्यासाठी आहे. मला एक विचारायचं आहे की सपोज एखादा आता एक न्यू लर्नर असेल, त्याला जर का या फील्डमध्ये यायचं असेल आणि जसंही तू शिकवतेस, तर एक स्वीट अँड शॉर्टमध्ये काय गाईड करशील की त्याने या फील्डमध्ये यावं नाही यावं, म्हणजे काय एक कसं गाईड करशील, त्याची याची इच्छा असेल वगैरे असं? तर माझ्या दृष्टिकोनाने या, एक्सप्लोअर करा स्वतःला आणि त्या म्युझिकल जर्नीमध्ये राहा. म्युझिकल जर्नीमध्ये राहा म्हणजे काय, शिकत राहा, अपॉर्च्युनिटीजच्या मागे पळू नका. मी तर सरळ म्हणेन, आल्या 4 सारेगम पधनिसा शिकून 2-3 राग शिकून आम्ही निघालो, टाटा बाय बाय असं करून आम्हाला भरपूर काही येतं असं करू नका. कारण आजही मी शिकते आहे
आणि आजही मला शिकायला आवडतं. आणि जेवढं तुम्ही म्युझिकमध्ये शिकत राहता ना, तेवढे तुमचे पाय पण जमिनीवर राहता आणि तुम्हाला नवीन नवीन गोष्टी पण कळायला मिळतात. आणि तुम्ही त्या म्युझिकल जर्नीमध्ये राहणं गरजेचं आहे. वोकल डेव्हलपमेंट करता, तुमच्या क्रिएटिव्हिटी करता. मग ती क्रिएटिव्हिटी कुठलीही असेल, तुम्हाला उद्या कंपोजर म्हणून पुढे जायचं असेल तरीसुद्धा कामी येणार आहे. तुम्हाला उद्या प्लेबॅक सिंगर बनायचं आहे तरी देखील हे कामी येणार आहे. रियाज आणि त्या म्युझिकल जर्नीमध्ये राहणं, नवीन शिकत राहणं हे तुम्हाला नेहमीच कामी येत राहणार आहे. क्लासिकल सिंगर असाल तर तुम्हाला तर कंटिन्यू त्यामध्ये राहायचं आहे. मी तर म्हणेन तुम्ही बाहेर पडूच नका मग. तर माझा आणि इवन नॉर्मल शोज जरी तुम्हाला करायचे असतील, लाईट वोकल्सचे, सुगम संगीत, ऑर्केस्ट्रा वगैरे असं काही करायचं तरी मी म्हणेन स्वतःचा आवाज जपण्याकरता, शोजमधनं देखील तुम्हाला किती आवाज तुमचा खराब होतो, तर स्वतःचा आवाज जपण्याकरता देखील शिकत राहा. तुमचा आवाज जपला जाईल. मी तर हेच म्हणेन, रियाज करा, शिकत राहा, रियाज करा, शिकत राहा. म्युझिक इन शॉर्ट अशा पद्धतीने म्युझिकल जर्नीमध्ये राहा. तुम्ही म्युझिकल जर्नीमध्ये राहिला तर तुम्हाला म्युझिक आपोआप काहीतरी देत राहील. जसं तुम्ही म्हणता ना, तुम्ही जाप करत राहा, देव कधी ना कधीतरी तुम्हाला आशीर्वाद देईल, तसंच तुम्हाला संगीत पण आशीर्वाद देईल. ही फॅक्ट आहे. तर एक मला प्रश्न असा विचारावा असं वाटतो की म्हणजे आजकालची लोक खूप जास्त प्रॅक्टिकल आहेत आणि प्रॅक्टिकली आपण आपल्या पर्सनल लाईफकडे आणि आपण आपल्या आर्टकडे सुद्धा बघतो आणि आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. बिकॉज आपल्याला इंडस्ट्रीमध्येच आपल्याला अशी माणसं भेटतात की त्या गोष्टी आपल्याला सगळ्यात जास्त स्ट्रॉंग बनवतात. आपण आता हळूहळू ना, तू बघशील, ऑब्झर्व करशील तर अध्यात्माकडे पण काही गोष्टी वळायला लागल्यात. आणि आजकाल सोशल मीडियाने या गोष्टीचा चांगलाच फायदा उचलला की ज्या गोष्टी ज्या देवावर गाणी बनवली जातात आणि मग ते उचला त्या अल्गोरिदममध्ये आणि मग आपण आपल्या व्हिडिओ पोस्ट करा. त्याच्यावर एक तुझं काय म्हणणं आहे तो एक. आणि दुसरा प्रश्न असा की तू या गोष्टींवर किती विश्वास ठेवते, की तुझी मेहनत आणि देवावरचा विश्वास, या सगळ्या गोष्टी, ज्योतिष, या सगळ्या गोष्टी, म्हणजे तू त्या गोष्टींवर जास्त बिलीव्ह करते? आणि तो माझा इंस्टाग्रामवरचा प्रश्न, तो त्याला घेऊन तू कसं विचार कर, तुझा दृष्टिकोन काय? माझा दृष्टिकोन आहे की आपल्याकडे कुठली तरी एनर्जी आहे. म्हणजे मला उगाचच अगदी स्पिरिच्युअल वेने गोष्टी नाही न्यायच्या, पण मी बिलीव्ह करते माझ्यामध्ये जर कुठे रायटिंग स्किल आणि जर कंपोजिंग आलं असेल तर अचानक तर आलं नाही, कुठेतरी देवाचा आशीर्वाद असावंच माझ्यावर की बाबा हे आलं. तर मी प्रत्येक वेळी त्याचे आभार मानते की हे तू मला दिलंस आणि आता मला पुढे न्यायला ते मदत करत आहे. कुठेतरी त्याने मला एक आनंद मिळतो, त्याने कुठेतरी मला माझा आनंद मिळवून दिला, ह्याचे मी नेहमी आभार मानते. तर येस, आय बिलीव्ह इन दॅट की हो, माझा विश्वास आहे. आणि इवन माझा हाही विश्वास आहे की आपण पारंपरिक जे स्तोत्र मंत्र म्हणतो, पारंपरिक आपल्याकडे साधा हनुमान मंत्र किंवा हे जे भीमरूपी वगैरे किंवा रामरक्षा वगैरे, आपल्याला म्हणतात तसं आपल्याला आपल्या या सोशल मीडियाच्या किंवा याच्या काळामध्ये फेमस व्हायचं आहे, हे व्हायचं आहे, ते व्हायचं आहे, या काळामध्ये मला कुठेतरी असं वाटतं ना, आपल्याला आतून एका पॉझिटिव्ह एनर्जीची गरज आहे. एकदम डिप्रेशन वर्ल्डकडे जाण्यापेक्षा कुठेतरी आपण सुरुवात करायला काय हरकत आहे, म्हणजे थोडंसं मंत्रोच्चारण वगैरे करून किंवा हे करून जर आतून आपल्याला एक समाधान मिळत असेल, एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असेल. बघा, देव आहे नाही आहे त्याच्यावर खूप वेगवेगळे वाद आहेत किंवा त्याच्यावर खूप वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, मला त्याच्यात जायचं नाही. पण जर तुम्हाला कशामुळे आत्मिक शांतता आणि तुम्ही जर निगेटिव्हिटीपासून जर लांब राहणार असाल आणि ते करून जर तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळत असेल तर काय हरकत आहे माझ्या दृष्टिकोनाने. मग तुम्ही मंत्र जाप करा किंवा देवासमोर हात जोडून तुम्हाला पॉझिटिव्ह वाटत असेल तर करा, आनंदाने करा, असं माझं म्हणणं आहे. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काही लोकांना कसं असतं की ते न करता देखील त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी असते, येस आय एम द बेस्ट, ते लोकही बरोबर आहेत त्यांच्या जागी. माझे वडील नास्तिक आहेत, ही डोंट बिलीव्ह इन गॉड, आणि मी टोटली अपोजिट आहे. पण त्यांना पॉझिटिव्ह राहण्याकरता कशाची गरज नाही आहे, ते इंटरनली ऑलरेडी म्हणजे पॉझिटिव्ह फीलच करतात. पण मला पॉझिटिव्ह राहण्याकरता ती एक गरज वाटते. निगेटिव्हिटीकडे जाण्यापेक्षा, भलत्या सलत्या मार्गाला जाण्यापेक्षा तर बरं आहे ना, काय हरकत आहे. सो मी तर करते बिलीव्ह. तो एक आपला आयुष्याचा एक भाग आहे. हो, बट ऑब्व्हियस.
आणि सोशल मीडियावर ज्या गोष्टीचा म्हणजे त्यांना घेऊन ज्या आपण एक गोष्टी करतो तर त्यावर तुला असं काय वाटतं म्हणजे ओव्हरऑल? सध्या सांगेन या सगळ्या खूप टेम्पररी गोष्टी आहेत. आज एक ट्रेंड मध्ये चालू आहे तर उद्या बदलणार. सॉरी टू इंटरप्ट, पण आता बघ ना, तू जसं गाणं काढलंस स्वामींचं, ते प्रॉपर गाणं आणि अल्बम सॉन्ग आहे एक स्वामींवर. काही पोस्ट मी अशा बघतो ना ज्यामध्ये लिहिलेलं असतं की ते जे चॅनलवाले आहेत की स्वामी समर्थ लिहा, शेअर करा, नाहीतर तुमचा दिवस वाईट जाईल. ह्या ज्या पोस्ट असतात म्हणजे किती आपली ही सोशल मीडियाकडे म्हणजे किती वाईट पद्धतीने आपण देवाचा एक वापर करतो आपले व्ह्यूज वाढवण्यासाठी. हा वापर खूप वाईट आहे. आणि या लोकांमुळे ज्या चांगल्या गोष्टीकडे जी लोक जातात, जे चांगलं प्रमोशन करतात, त्यांच्यामध्ये कुठेतरी कंपॅरिझन होतं आणि मग दोन्ही गोष्टी बदनाम होऊन जातात. नाही, ॲक्च्युली खरं सांगायला गेलं की देवावर श्रद्धा ठेवा, पण देवाच्या नावावर अशा गोष्टी फक्त स्वतःला काही पर्टिक्युलर फॉलोअर्स, व्ह्यूज किंवा स्वतःच्या पेजला प्रमोट करण्याकरता म्हणून या गोष्टी नक्कीच करू नका. अर्थात ते त्यांचं कर्म. मी आपल्या बघायला गेलं तर आपल्या धर्माच्या अनुषंगाने, हिंदुइझमच्या अनुषंगाने सांगेन, मी कर्मावर विश्वास ठेवते. आपल्याला जो जन्म मिळालेला आहे त्या अनुषंगाने आपण कर्म करतो. ते त्यांचे कर्म आहे, आपण त्या फंद्यात न पडलेलंच बरं. आपण आपले कर्म करतोय. आपल्याला या असल्या गोष्टी करून कुठेही फॉलोअर्स किंवा व्ह्युअर्स मिळवायचे नाही आहेत. चांगली कलाकृती पोचणं माझ्या दृष्टिकोनाने गरजेचं आहे. करेक्ट. शेवटी या सगळ्या टेम्पररी आहेत आणि या टेम्पररी जाणार आहेत. आपण त्यांचं वाईट व्हावं असंही मी कधी बोलणार नाही. ते त्यांचं कर्म आहे, त्यांच्या कर्माची फळं त्यांना कधी ना कधी तरी देव देईल, हे मी म्हणेन. मुळात आपले इंटेन्शन्स क्लिअर असले, आपले इंटेन्शन क्लिअर पाहिजे, बस दॅट्स इट. मला ना एक अशी एक क्युरियोसिटी म्हणून एक क्वेश्चन करायचा आहे की एक आपण असं म्हणतो की म्युझिक म्हटलं की सा रे ग म प ध नि सा ते येतं. मुळात नेमकं त्याच्या मागचं कारण काय ते आपण यूज करतो? नाही, आता हे बघ, आता हे बघायला गेलं तर हे 7 स्वर आहेत जे आपण गातो बेसिकली, आणि ते खूप बेसिक्स आहेत. सा रे ग म प ध नि सा धा नि धा, हे खूप बेसिक आहेत म्हणजे बघायला गेलं तर. आणि सुरुवात तिथूनच होते, कारण तिथून आपले ॲक्च्युली सूर पक्के होतात. खूप डिटेलमध्ये जाणार नाही आता हे स्वर आले कसे आणि काय आणि कशा पद्धतीने आले, कारण ती पण एक स्टोरी आहे. आपण आपल्या म्युझिकल साऊंडलाच बेसिकली नाद म्हणतो, आणि नाद कधी एकटा येत नाही, तर त्याच्यासोबत भरपूर नाद घेऊन येतो. तर आपल्याला संगीत उपयोगी नाद, अच्छा, म्हणजे 22 श्रुती, मग त्या 22 श्रुतींमधनं सारेगमपधनी हे त्यातले खूप डिटेल्स आहेत. हे मी खूप वेळा क्लासमध्ये पण बोलते. ते त्यांना ते थोडंसं रटूनच आलेलं आहे डोक्यात, पण समजवायचा, त्यांच्या लेवलपर्यंत जाऊन मी समजवायचा खूप प्रयत्न केला. असे आपले या सगळ्या प्रोसेसमधनं 7 स्वर जन्माला आलेले आहेत. हे पूर्वापारपासून लिहिलं गेलेलं आहे ॲक्च्युली. या सगळ्या प्रोसेसमधनं 7 स्वर आहेत. तर सारेगामा पधनी नॉर्मल आणि रेगधनी कोमल आणि मतीव्र असं एक तर ते कॉम्बिनेशन 12 स्वरांचं ॲक्च्युली आहे. तर आता जर मी सारेगामा पधनी म्हटलं तर फक्त तेवढंच येतं का? नाही. तर त्याला पकडून अलंकार. आता हे अलंकार म्हणजे काय की जसं आता अलंकार म्हणजे हिंदीमध्ये समानार्थी शब्द त्याला आभूषण किंवा ज्वेलरी असं पण आपण म्हणतो. तर सा रे ग रे ग म ग म प म प ध, हा आता अलंकार झाला. सा रे ग म प ग म प ध. आता हा आम्ही अलंकार खूप वेळा 3 तालमध्ये घेतो. ताल बेसिक आहेत आमच्याकडे, कारण ताल शेवटी संगीताला बांधून ठेवतं. मग आता हा 3 ताल सुद्धा जसा आमच्या संगीताला जरा बांधून ठेवतो. तर मग सा रे ग म प ग म प ध म प ध नि प ध नि सा सा नि ध प नि ध प म, हे 4-4चे अलंकार जे आहेत ते 3 तालवर येतात. तो बेसिकली 16 बीट्सचा असल्यामुळे 4-16 असा मॅच होत होतो ॲक्च्युली. खूप असं चांगलं मॅच नाही आहे माझं, पण मी एक सांगते सगळं. तर हे याने ना आपला ॲक्च्युली एक वोकल रियाज, एक म्हणतात ना पिचिंग प्रॅक्टिस खूप छान होते, आणि जी गरजेची आहे. हे तुम्ही हे जे बेसिक्स आहेत हे लाईट वोकलसाठी पण कामी येतात आणि क्लासिकलसाठी तर बट ऑब्वियस गरजेचेच आहेत. हे आपले झाले नॉर्मल अलंकार. त्याच्यासोबत आणखीन एक पिचिंग प्रॅक्टिस म्हणजे कशी येते, सा ग रे म ग प
सा सा ग रे सा रे म ग रे ग प म ग म ध प म. आता हे याला आम्ही काय म्हणतो, याला आम्ही पलटे म्हणतो. म्हणजे तुम्ही एका स्वरावरनं त्याच्या पुढच्या स्वरावर आपण जंप मारतोय. म्हणजे मधला एक स्वर स्किप करून तुम्ही पुढच्या स्वरावर जंप मारताय, आलटून पलटून गाताय, पलटाय समा कुठेतरी. हां, सो अलंकार पलटा. लोकांना वाटतं की हे पण अलंकारच आहेत असं. आणि लोकांना वाटतं की नाही सारेगम पधनिसा म्हणजे झालं क्लासिकल. तर तसं नाही आहे. फक्त 7 नाही, त्याच्यासोबत आणखीन 5 स्वरांची पण जोडणी आहे. रेगधनी, कोमल आणि म तीव्र असे मिळून 12 आहेत. आणि याच्यामधनं स्वर बाहेर काढून काढून राग तयार होतात. जे तुम्हाला रागाचं विचारलं होतंच की राग बेसिकली काय, तर ह्या सारेगम पधनिसामधनंच क्रिएट होतात ते कुठेतरी. आणि प्रत्येक रागाचा आपला एक वेगवेगळा फ्लेवर आहे. आणि रागामध्ये प्रत्येक वेळी सारेगम पधनिसाच येईल असं नाही आहे. सा आणि प तरी, सा म प तरी कॉमन राहील, पण प्रत्येक वेळी रे असलाच पाहिजे, ग असलाच पाहिजे, ध असलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही. याच्यापैकी काहीतरी स्किप होऊ शकतं. आणि असेही राग क्रिएट होऊ शकतात. 7 स्वर आहे आपल्याकडे, वी कॅन क्रिएट एनिथिंग असं. तर हे बेसिकली क्लासिकलची जरा ती थोडी नीती आहे, जी मी जेवढी शिकले, जेवढी जमते तेवढी सांगू शकते सोप्या भाषेत. लोक क्लासिकल जगतात लिटरली. मी जगते असं म्हणणार नाही, जगणारी माणसं खूप महान आहेत. मी महान नाही. पण हे सोप्या भाषेत मी सांगेन की सारेगम पधनिसा 7 स्वर, नाच, श्रुती, मग ते 7 स्वर, मग ते कोमल तीव्र 12 स्वर, आणि मग त्याच्यातनं क्रिएट होणारे राग, आणि मग आपला पिचिंग रियाज, तो अलंकार, पलटा, हे सगळं त्याच्यामध्ये सगळंच मिश्रण आहे ते ॲक्च्युली बघायला गेलं तर. इंटरेस्टिंग आहे. हो, खरंच खूप इंटरेस्टिंग. मला एक गाणं ऐकायला आवडेल बेसिक. जर कुठलं तुझ्या एक कंपोजिशन मधलं कुठलं एक सॉन्ग असेल, कुठलं एक 1 लाईन तरी. तर आता जसं प्रेम हे जेव्हा मी केलं होतं तेव्हा प्रेम हे कसे असावे, हे गाणं मी जेव्हा केलं तेव्हा पहिले नेहमीच खूप मुश्किलीने डोक्यात आली होती ही गोष्ट. गाताना पण कठीण आहे ॲक्च्युली. पण आय लव्ह दिस सॉन्ग म्हणजे पर्सनली, कारण या गाण्यामध्ये ना मी माझ्या भरपूर भावना ओतल्या होत्या. आणि यातल्या ह्या ज्या काही मी हरकती पण घेतल्या, या अनएक्सपेक्टेड होत्या, बनल्या. म्हणजे मला स्वप्नील पण तेव्हा एकदम पटकन एवढं कठीण गाणं डोक्यात आलं कसं, म्हणलं झालं. आय डोंट नो असं. ग्रेट. म्हणजे एक एक्सपिरियन्स असतो आपल्यामध्ये, आणि ते इमोशन्स थ्रू आपण ते गाणं ऑटोमॅटिकली रेडी होतं. आणि आपण आय नो फ्रँकली सांगते, म्हणजे मी पॉडकास्ट कधीच अटेंड, म्हणजे प्रश्नच नाही आला कधी ॲक्च्युली. बट मला खूप आनंद झाला जेव्हा मला विचारलंस की हां नाही आपण एक एपिसोड करूया. तर माझ्यासाठी म्हणजे नवीनच गोष्ट आहे. त्यामुळे मी हे अक्षरशः एक्सप्रेस पण नाही करू शकत. असं आहे. खऱ्या कलाकर्मीला जगासमोर आणणं गरजेचं आहे, आणि त्याची कला ती किती महत्वाची आहे, आणि तो किती म्हणजे याने जपतो प्रामाणिकपणे, ते महत्वाचं आहे. कारण की समोरचा बघणारा व्यक्ती इन्स्पायर्ड होतो ना या सगळ्या गोष्टीला, की आपल्या रेग्युलर रुटीनमध्ये आपण आपली कला विसरत चाललोय. 8 तास नोकरी, घर, लग्न, आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आपल्या कलेकडे लक्षच देत नाही. की प्रत्येक माणूस कलाकार आहे जगामध्ये, पण ती कला आपली जपणं गरजेचं आहे. आणि आमचा तोच एक मोटो आहे की तुमच्यातला कलेला तुम्ही इग्नोर नका करू, कलेला तुम्ही नका मारू, त्या कलेला घेऊन चला सोबत, तर तुम्ही खरे कलाकर्मी बनाल. बाय द वे, थँक्यू सो मच. आणि तर तू बट ऑब्वियस इथे आलीस, तुझा जो काही स्ट्रगल आहे आणि जी तुझी कला आहे तू आमच्यासमोर शेअर केलीस, त्याच्यासाठी आमच्याकडून एक तुला छोटंसं एक हॅम्पर आहे. निर्माण आर्ट्स बाय रुचा सावंत. एक छोटंसं हॅम्पर आम्ही तुला देऊ इच्छितो. एक सेकंड. दिस इज फॉर यू. ओके. कलाकर्मी. वाव, दॅट्स गुड. थँक यू सो मच.
फॉर द मोर डिटेल्स तुम्ही इंस्टाग्रामवर निर्माण आर्ट्स बाय रुचा सावंत या पेजवर व्हिजिट करू शकता आणि ते ओव्हरऑल सगळं हँडक्राफ्टेड आहे, जे तुम्ही तुमच्या क्लोजेस्ट वन, तुमच्या प्रियजनांना तुम्ही गिफ्ट करू शकता, ऑर्डर करू शकता. खरंच खूप मजा आली. सईसोबत आज एक म्युझिकल लाईफ तिने शेअर केली तिची, आणि म्युझिकल लाईफ एक बघायला मिळाली. काही गप्पा झाल्या, त्याच्यातले जे काही राग आणि खूप साऱ्या अशा गोष्टी कळल्यात. तर आणि आय होप सो तुम्हाला सुद्धा एक मजा आली असेल, एक म्युझिकल लाईफ एन्जॉय केली असेल तुम्ही, आणि तुम्हालाही खूप साऱ्या गोष्टी कळल्या असतील म्युझिक इंडस्ट्रीजबद्दल. तर आय होप नेक्स्ट आता जो आमचा एपिसोड असेल त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच एक्सायटेड असाल. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच. आपण पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन कलाकारिणीसोबत नेक्स्ट एपिसोडमध्ये. थँक्यू.